50 members. Welcome you all. सगळ्यांना सगळ्यांसाठी हा प्रोग्राम आपण आपल्या मेंबर्ससाठी ठेवलेला होता आणि श्रीकांतजी परांजपेंनी त्याला होकार दिला होता की आपण असा कार्यक्रम करूया आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रेझेंटेशन आणि या सगळ्या गोष्टींची चांगली तयारी केली. आपल्यासाठी खास प्रश्न काढले आणि आपण खूप निश टॉपिकवर आज बोलणार आहोत. मे मधली आपली मंथली मीटिंग आहे लघु उद्योग भारतीची आणि 51 मेंबर आता आलेत. एक 2-3 रिक्वेस्ट फक्त मी करणार आहे कार्यक्रम चालू करायच्या आधी. पहिलं म्हणजे आपण काही नोट्स काढाव्यात अशी श्रीकांतजी परंतची अपेक्षा आहे की आपल्याला बेटर रिक्रुटमेंटसाठी जे हँड रायटिंग रेकग्निशन किंवा हँड रायटिंग अंडरस्टँडिंग जे घ्यायचंय त्याच्यासाठी काही नोट्स आपण काढाव्यात. त्यामुळे आपण नोटपॅड आपली डायरी नक्की बरोबर ठेवावी. त्याचबरोबरीने आपला व्हिडिओ शक्य असेल तर ऑन ठेवा, म्हणजे बरेच वेळेला सोपं जातं आपले फीडबॅक आपले फेशियल एक्सप्रेशन अंडरस्टँड करायला. आणि माईक म्यूट ठेवा. मी फोर्सफुली कोणाला म्यूट करणार नाही आता. सगळ्यांचे माईक आपण आपले म्यूट ठेवावेत आणि लागेल तसे जेव्हा क्वेश्चन आन्सर सेशन ओपन होईल त्याच वेळेला आपण अनम्यूट करून बोलायला हरकत नाही. आपले जे काही आता कार्यक्रम आपण करतोय ते सगळे झूमवर वीकली मीटिंग होतच होत्या झूमवर, पण आता हा लॉकडाऊन किती वेळ चालेल आणि किती वेळ आपण त्याच न्यूज ऐकत राहणार आहोत आणि त्याच डायलेमामध्ये राहणार आहोत की आता काय होणार पुढे. त्यापेक्षा आपण थोडंसं प्रोग्रेसिव्ह बघण्याचा प्रयत्न करतोय. लॉकडाऊन उठल्यावर आपल्याला रिक्रुटमेंट करावी लागेल आणि रिक्रुटमेंट करायच्या आधी जर आपल्याला काही टिप्स मिळाल्या एखाद्याच्या हस्ताक्षरावरनं तर त्याचा उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल याविषयी आपण आज श्रीकांतजी परांजपेंकडनं जाणून घेणार आहोत. त्यांचा परिचय मी नंतर करून देईन सेशन चालू व्हायच्या आधी. त्याआधी आपल्याला काही मनोज आणि मंदारकडनं काही गोष्टी मला वाटतं निरोप किंवा अशा चर्चात्मक दृष्टीने करायच्या असतील तर त्या आपण मला वाटतं आधी कराव्यात आणि मग आपण फुल फ्लेज कार्यक्रम क्वेश्चन आन्सर आणि आपण कार्यक्रम थांबवू शकतो, कारण आता बऱ्यापैकी मेंबर्स अवेलेबल आहेत. ओव्हर टू यू मनोज. मला काय वाटतं नचिकेत, आता आपण कार्यक्रम आधी सुरू करूया. बर, कार्यक्रम संपला की क्वेश्चन आन्सर्स होईल, कारण आता आपण जो म्हणलेला आहे मगाशी डिस्कशन करायचं की पुढचे कार्यक्रम आणि हा सगळा विषय तो वेळ एक्सटेंड होऊ शकतो. सगळ्यांना संधी मिळण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आधी पूर्ण करूया. ठीक आहे, हरकत नाही. मग त्याच्यानंतर आपण हा सेशन करूया. अगदी नक्कीच करेक्ट. त्यामुळे आपण तू सर्वांची ओळख करून दे आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. येस, श्रीकांतजी परांजपेंची मी ओळख करून देतो. आपले LUB पुणेचे मेंबर आहेत, त्यामुळे त्यांनीहून पुढाकार घेऊन हा कार्यक्रम करायचं ठरवलंय. त्यांची थोडक्यात ओळख रिलेटेड टू ही जी काय सगळी त्यांची ऍक्टिव्हिटी आहे त्याबद्दल करून देतो. BLDC मध्ये ते बऱ्यापैकी काम करतात. त्यांचे काही स्वतःचे प्रोडक्ट्सही आहेत. हा इंडस्ट्रीयल भाग झाला, पण मुळात त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही इज अ सर्टिफाईड इन ग्राफोलॉजी हँड रायटिंग अनालिसिस बाय IGPS सिन्स इयर 2000, म्हणजे आता जवळजवळ 21 वर्ष ते सर्टिफाईड आहेत. आणि ही हॅज बीन certified graduate by Handwriting University International USA in 2013 and has been appointed as international trainer for their courses. He has formed his own training institute in Pune and has more than 300 students in India and overseas. He's a wonderful teacher, corporate trainer and speaker, consultant, counselor, expert analyst and therapist. He's also a certified NLP practitioner. आणि ओव्हर टू यू श्रीकांतजी. तुम्ही सांगाल त्यावेळेला मी स्क्रीन शेअर करीन, त्याप्रमाणे आपण बोलू शकतो. आय थिंक वी कॅन गो अहेड विथ द स्क्रीन शेअरिंग इमिडिएटली. ओके नचिकेत, मला असं वाटतं एकदा सगळ्यांना तू म्यूट कर. आता श्रीकांतजींना हवा असेल तेव्हा अनम्यूट कर, कारण अनेक जण आता अनम्यूट ठेवतात त्यामुळे मध्ये डिस्टर्बन्स येत आहे बाकीचे बोलण्याचा काही रिप्लायचा किंवा असं. सो मी सगळ्यांना म्यूट करतोय. आपला चॅट बॉक्स ओपन आहे. मी चॅट बॉक्स कडे लक्ष ठेवून आहे. काही अर्जंट सांगायचं झालं तर आपण करू शकतो. ओके, सो आय एम म्युटिंग एव्हरीवन. एकच मिनिट श्रीकांतजी.
तुम्हाला अनम्यूट करू देत मला. या मला चॅटबॉक्स बघता येणार नाही बोलता बोलता, तर चॅटबॉक्स मध्ये काही महत्वाचं असेल तर यू कॅन स्टॉप मी अँड टॉक टू मी. ओके. मित्र हो, नमस्कार. माझं नाव श्रीकांत परांजपे आणि आय वुड लाईक टू थँक द टीम ऑफ लघुद्योग भारती टू गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू शेअर some tips or some knowledge related to handwriting. तर हँडरायटिंग ॲज अ रिक्रुटमेंट टूल असा आपला विषय आहे. अँड हे जर आपल्याला कळलं तर यू कॅन रीड अ पर्सन इन लेस दॅन अ मिनिट. हे मी तसं एक हेडिंग घेतलेलं आहे त्याचं. आणि माझ्यावरती बोलायचं तर आता निश्चितली काही 2-4 वाक्य म्हणली. थँक्यू फॉर दॅट. आणि मी 2000 सालपासून ग्राफॉलॉजी स्टुडंट आहे आणि तेव्हापासून मी शिकतोय शिक्षण चालू आहे माझं अजून. तर ही जी काही माहिती माझ्याकडे आहे ती आपण शेअर करूया सगळ्यांबरोबर. आणि छोट्या छोट्या बारीक गोष्टी आहेत की ज्या माणसांचं आपण जर एखादं लक्ष आणून दिलं तर त्या आपल्याला टूल म्हणून वापरता येतात लोकांना अभ्यास करायला की लोक कशी आहेत हे समजून घेण्याकरता. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेऊया. आज आपला 1 तास आहे सांगितलं मला. तर 1 तासामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये आता तुम्हाला ग्राफॉलॉजीची काही ज्ञान असणं आवश्यक नाही. तुम्ही ग्राफॉलॉजी तुम्हाला यावं किंवा काही बॅकग्राऊंड असावी अशी अपेक्षा धरलेली नाही. आणि मी त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या एकदम सिंपल छोट्या गोष्टी ज्या मला एक्सप्लेन करायला सोपं पडेल आणि तुम्हाला समजायला सोपं पडेल अशा मी घेतल्या की ज्याच्यामुळे आपल्याला पटकन काही ट्रेड्स करतील लोकांचे, असं आपण बघूया. जर काही प्रश्न असतील तर चॅटबॉक्स मध्ये लिहू शकता किंवा ऍट द एंड ऑफ सेशन एक क्वेश्चन आन्सर सेशन आपण करूया. आणि मी माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ओके. नेक्स्ट स्क्रीन. आता ग्राफॉलॉजी मध्ये काय असतं, ग्राफॉलॉजी मध्ये ग्राफिक्स हे बेसिक आहे. इट्स अ सायन्स ऑफ ग्राफिक्स. तर ग्राफॉलॉजी मध्ये हँडरायटिंग हा एक भाग झाला, ड्रॉइंग हा एक भाग झाला, किंवा ग्राफिक्स आपण जसं रस्त्याने जातो तेव्हा नो एंट्रीचं बोर्ड दिसतो आपल्याला, डावीकडे वळू नये, उजवीकडे वळू नये, हॉर्न वाजवू नये, हे सगळं ग्राफिक्स आहे. तर दिस इज ऑल पार्ट ऑफ ग्राफॉलॉजी. आपण चित्र काढतो किंवा आपण डुडल्स काढतो, काहीतरी घोट्या ओढतो, हे सगळं हा ग्राफॉलॉजीचा भाग आहे. ग्राफॉलॉजी म्हणजे काय? इट्स अ सायन्स ऑफ ग्राफिक्स. म्हणजे शब्द वाचून कळले, शब्दांच्या पलीकडे असं जे म्हणतो ते तसं ग्राफॉलॉजी आहे. एका चित्र काढून एखाद्या चित्रामुळे आपण काही गोष्टी बोलतो लोकांशी, किंवा आपण आता स्माइली वापरतो मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपमध्ये आपण स्माइली वापरतो किंवा थम्सअप वापरतो. हे सगळं दिस नथिंग बट ग्राफॉलॉजी. तर आपण हे ग्राफॉलॉजी मोठ्या प्रमाणात वापरतो आणि त्याचा वापरामुळे आपलं जीवन सुसह्य होतं. तर ग्राफॉलॉजीचा आपण हँडरायटिंग अनालिसिस बद्दल बोलणार आहोत. आता बाकीच्या गोष्टी आपण साईडला ठेवूया आणि वी आर गोइंग टू टॉक अबाउट हँडरायटिंग अनालिसिस. तर हँडरायटिंग हे आपल्या अंतर्मनाचं प्रतिबिंब आहे कागदावर. तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्या अंतर्मनावर किंवा सबकॉन्शियस माइंडवर आपल्या पर्सनॅलिटी ट्रेड्स हे प्रोग्राम होतात. आणि हे प्रोग्राम झालेले पर्सनॅलिटी ट्रेड्स करण्याची भाषा म्हणजे आपलं हँडरायटिंग वाचणं किंवा अनालिसिस व हँडरायटिंग अनालिसिस असं मी थोडक्यात सांगू शकतो. तर कोणाचंही हँडरायटिंग कुठल्याही भाषेमध्ये आपण जर वाचता आलं तर त्याच्यावरनं आपल्याला त्या रायटरचे पर्सनॅलिटी ट्रेड्स कळतात. मी असे अनेक ट्रेड्स करतात, 100, 200, 300 असे ट्रेड्स करतात आणि ते वाढत चालले. आणि त्या ट्रेड्सच्या कॉम्बिनेशनवरनं अजून कुठले ट्रेड करतात. आता म्हणून मी इकडे लिहिलंय की अनेक ट्रेड्स करतात. उदाहरणार्थ ट्रस्ट, एखादा माणूस ट्रस्टवर्दी आहे की नाही, लॉयल आहे की नाही, त्याची सेल्फ एस्टीम किती आहे, सेल्फ इमेज कसं आहे, कॉन्फिडन्स, लिडरशिप, इंटिग्रिटी, कॉन्सन्ट्रेशन, टाइम मॅनेजमेंट, ब्ला 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 ब्ला, नंबर ऑफ इयर्स, डिफेन्स मेकॅनिझम काय आहे, त्याच्यामध्ये लर्निंग एबिलिटीज काय आहेत, डॉमिनन्स काय, आवड निवड काय, बायकोची भांडतो का, नवऱ्याची भांडतो का, आई वडिलांशी पटतं का, आवडतं काम करतोय का, किंवा मित्रमंडळीत रमतो का, काय एकांतात पसंत करतो, वगैरे वगैरे. म्हणजे व्हर्च्युअली तुम्ही जे विचाराल ते आपल्याला हँडरायटिंगवरच त्याचं उत्तर देता येतं. तर हे मी काही गोष्टी इकडे लिहिल्या आहेत की बाबा अंदाज यावा म्हणून. तर हे काही 10 गोष्टी आहेत, पण यू कॅन ऍब्सोल्युटली नो अबाउट लॉट ऑफ हेल्थ इश्यूज किंवा जे मनाची ठेवण कशी आहे, कसं काय वगैरे,
हे आपल्याला हँडरायटिंग मधून समजून येतं आणि त्याची बऱ्यापैकी अॅक्युरेसी येते. दिस इज अ पार्ट ऑफ सायकोलॉजी. सायकोलॉजीचा एक भाग आहे. सो इफ यू आर एबल टू सी एनीबडी हँडरायटिंग, यू कॅन रीड अ पर्सन लाईक अ बुक. आपण जसं पुस्तक वाचतो मराठी किंवा इंग्लिशमध्ये कथा कादंबरी असतो, तसं एखाद्या माणसाचं कथा कादंबरी प्रमाणे त्याचं आपल्याला मानसिकता वाचता येते, कसं वागेल तो, कसं करेल हे वाचता येतं आपल्याला. ओके, नचिकेत नेक्स्ट 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 स्क्रीन. आता आपण हे एका एका स्पेसिफिक कारणासाठी आपण हे शिकतोय. स्पेसिफिक कारण काय आहे की आपल्याकडे जर एखादा कॅन्डिडेट आला तर ते प्रत्येक जण टाय लावून सेंड मारून येतो आणि तो भारी भारी गोष्टी बोलतो आपल्याशी. आपला जो अनुभव आहे आपण बघतो किंवा किती खरं बोलत असेल, काय बोलत असेल, एक रेफरन्स बघतो आपण त्याचा. पण बऱ्याच वेळा हा जे बोलतोय तो खरं आहे की नाही, तो किती किती पाण्यात आहे किंवा त्याला किती खरंच येत आहे आणि खोटं किती बोलतोय, खरं किती बोलतोय हे करणं अवघड होऊन जातं आणि आपला वेळ पण नसतो हे सगळं खोलात जाऊन बघायचा. तर त्यामुळे मी असं सजेस्ट करतो की ग्राफोलॉजी वापरताना आपण काय करूया की एखाद्या माणसाचा आपण इंटरव्ह्यू घेणार असू किंवा एखाद्या माणसाला आपण रिक्रूट करणार असू, तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर आपण एक सॅम्पल घेतलं पाहिजे. आपलं हँडरायटिंग सॅम्पल म्हणतो आपण त्याला. तर हँडरायटिंग सॅम्पल कसं घ्यायचं, तर टीपीएल काय करायचं, एक A4 साईजचा कागद घ्यायचा आणि त्या माणूस जो आहे त्याला बॉल पॉइंट पेननी त्यावर लिहायला सांगायचं. आता काय लिहायला सांगायचं हे महत्वाचं नाही, तो कुठल्याही विषयावर लिहू शकतो, त्याच्या स्वतःबद्दल लिहू शकतो, तो वेगवेगळ्या विषयावर लिहू शकतो. आपण जसं एखादा निबंध लिहितो तसं त्याला सांगायचं की बाबा रे, तू एक तुला जे मनात येते त्याबद्दल, तुझ्याबद्दल, कोणाबद्दलही काही, तू हे पेपर घे, हे पेन घे आणि एक पानभर लिही बाबा. तर पानभर लिहून घेणं हे एक बेस्ट प्रॅक्टिस राहील. एक पानभर लिहून घ्यायचं आणि जर त्या पानाच्या खाली किंवा दुसऱ्या पानावर तिच्या सिग्नेचर करून घ्यायच्या, ती सिग्नेचरवरनं पण आपल्या बऱ्याच गोष्टी करतात. तर हे एक आपण स्टँडर्ड तुम्ही लिहून द्या तुमच्याकडे की कोणाचंही आपल्याला अनालिसिस करायचं असेल तर सगळ्यात उत्तम सॅम्पल कसं आहे, A4 साईजचं पेपर, पेन द्यायचं, बॉल पॉइंट पेन द्यायचं आणि त्या लिहायला सांगायचं आणि ते आपल्याला सॅम्पल म्हणून अनालिसिस घेत आहे. ओके, आता आम्ही जेव्हा हे रेग्युलरली, खूप कंपन्यांमध्ये रेग्युलरली हे प्रोसेस चालते, तर त्या कंपन्यांना आम्ही एक फॉर्मॅट डिझाईन करून देतो की समजा एक क्लायंट आला की कॅन्डिडेट आला की आम्ही त्याला क्वेश्चनरी तयार करून देतो. एक 10 प्रश्न विचारायचे की तुझं नाव काय, तुझं हे काय, तुझं बॅकग्राऊंड काय, तुझे हे काय ते काय, तुला आवडीनिवडी काय, तुला आम्ही का घ्यावं कंपनीमध्ये, तुझे स्वॉट अनालिसिस करून घ्यायचं त्याकडनं, तुझे स्ट्रेंथ्स काय आहेत, तुझं काय विकनेस आहेत वगैरे. आणि आपण हे जर एक फॉर्म डिझाईन केला आणि कुठल्याही कॅन्डिडेटला तो फॉर्म दिला तर तो फॉर्मच्या अनुषंगाने तो माहिती भरतो आणि माहिती भरल्यानंतर ती माहिती जी हँड रिटन माहिती असते त्याच्यावरनं आपण त्या माणसाचं अनालिसिस करतो. तर हे खूप कॉमनली लोक आजकाल हँडरायटिंग मागतात किंवा असे या प्रकारे फॉर्म भरून घेतात लोक, की ज्याच्यामुळे त्या माणसाची बेसिक माहिती, डिटेल माहिती कळते आपल्याला, प्लस त्याचं हँडरायटिंग मिळतं, जे हँडरायटिंग वापरून आपण त्या माणसाबद्दल जास्ती गोष्ट त्याला न कळत, त्याला माहित नाही आपण काय बघतोय ते, आपण त्याला वाटतं की आपण त्याची माहिती दिलेली वाचतोय, पण आपण त्याच्या पलीकडली माहिती वाचतोय की हा माणूस कसा आहे, कॅपेबल आहे का, लिडरशिप क्वालिटी चांगल्या आहेत का, हा पैसे खाईल का, भ्रष्ट होईल का, वगैरे 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 खूप गोष्टी सांगतात. तर या प्रकारच्या गोष्टी आपल्याला करता येतील. तर दिस इज व्हॉट वी कॅन डू. ओके, नचिकेत नेक्स्ट स्क्रीन. नाउ वी स्टार्ट इनटू आवर ग्राफोलॉजीच्या गोष्टी आपण जे शिकायचं म्हणतो आहे ते आपण चालू करतोय. हे पहिलं टिप आपण देतोय आता. तर पहिल्या टिप मध्ये असं आहे की तुम्ही जेव्हा एक कागद देता माणसाला आणि पेन देता आणि तर म्हणतात बाबा लिहितो तुझी काही माहिती लिही, निबंध लिही, काय असेल, तर काही लोक जे असतात की आता हे कागद जो दिसतो आहे तुम्हाला, जेवढं हँडरायटिंग आहे त्या ठिकाणी कागदावर लेफ्ट कडली, डावीकडली कड दिसते त्या ठिकाणी. आता काही लोक असतात की तिकडे समास किंवा मार्जिन सोडत नाहीत, तिकडे ते कडेच्या अगदी जवळपासून लिहायला चालू करतात. जी लोक असं कडेपासून चालू करतात तर त्या लोकांना, ते लोकांचं काय, ते त्यांचं कसं अनालिसिस करता येईल याबद्दल मी सांगतो मला. तर रायटर्स नॉट लिव्हिंग लेफ्ट मार्जिन, डावीकडलं जे समास आहे त्या रायटरनी सोडला नाही तो. तर अशी लोक जी आहेत तर ते इंडिपेंडेंटली काम करू शकत नाहीत किंवा इंडिपेंडेंटली निर्णय घ्यायची क्षमता त्या लोकांमध्ये नसते. तर त्या लोकांना नेहमी बोटाला धरून चालवायला लागतं, ते स्वतःहून काही करू शकत नाहीत किंवा इंडिपेंडेंटली निर्णय घेऊ शकत नाही. तर आपल्याला असा माणूस पाहिजे असेल
की जो इंडिपेंडंटली त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे, इंडिपेंडंटली त्यांनी निर्णय घेऊन किंवा ते जशी परिस्थिती असेल तसं त्यांनी काम करायला पाहिजे. तर अशी लोक जी आहेत, जी लोक लेफ्टला मार्जिन सोडत नाहीत, ही काही आपल्या कामाची नाही. लेफ्ट मार्जिन जे आहे ते आपल्याला सेफ्टी ओरिएंटेशन दाखवतं, किंवा हे लोक खूप सेफ्टी ओरिएंटेड असतात, त्यामुळे ते घाबरतात निर्णय घ्यायला आणि सेफ खेळतात नेहमी. तर ते सेफ खेळल्यामुळे ते निर्णय घेत नाही, निर्णय घेतल्यामुळे ते नेहमी बोट धरून चालतात. तर ह्याच्यामध्ये मुद्दाम तुम्हाला एक छान छोटंसं उदाहरण देतो, फार गमतीदार, जस्ट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. मी एकदा माझ्या एका क्लायंटकडे गेलो होतो आणि आम्ही दोघं बसलो होतो, तेव्हा ते कास्टिंग आणि ड्रॉइंग आम्ही घेऊन बसलो होतो. तर त्याला एकदम त्या माझ्या समोरच्या क्लायंटला लक्षात आलं की अरे एक माणूस येणार आहे, त्याला चेक द्यायचा आहे. मग त्यांनी ड्रॉ मध्ये चेक शोधला, एक एनव्हलप घेतलं, त्या एनव्हलपमध्ये चेक टाकला आणि त्यांनी बाहेरचा माणूस जो बसला होता, त्याचा रिसेप्शनिस्ट होता, त्या माणसाला बोलवलं बाहेर, आतमध्ये बोलवलं आणि तो म्हणाला असं करा, हे एनव्हलप घ्या, त्याच्यामध्ये एक चेक ठेवलेला आहे. ओके. आणि तो म्हणला की पाटील साहेबांकडनं एक चव्हाण म्हणून माणूस येईल. तो माणूस आला की तो चेक साठी विचारला. तो चेक साठी विचारलं की तुम्ही हा एनव्हलप घ्यायचा आणि तुम्ही देऊन टाकायचं. कळलं तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तो काही प्रॉब्लेम नाही, मला कळलं आता, असं म्हणून तो परत गेला माणूस. आता आमचं पुढे डिस्कशन चालू झालं. 15 मिनिटांनी तो माणूस परत आला केबिन मध्ये, टकटक केलं आणि केबिन परत आला आणि तो म्हणला की सर ते पाटील साहेबांकडे चव्हाण म्हणून माणूस झालेत, तर मी हे त्यांना देऊ ना आता, असं त्यांनी विचारलं. मग त्यांनी कपडा हात लावला. यार तुला एवढं व्यवस्थित सांगितलं, काय करायचं सांगितलं, साधी गोष्ट होती की पाटलांकडनं चव्हाण आले की त्यांना एवढं द्यायचं, पण त्यांनी स्वतः निर्णय नाही घेतला. पुन्हा आला आत्मे तो आणि पुन्हा विचारलं की साहेब देऊ ना आता त्याला. तर ही लोक अशा प्रकारचे काम करतात. ते प्रत्येक वेळी दे वॉन्ट टू हॅव बोट धरून चालायची त्यांना सवय असते. तर जे लोक या प्रकारचं लेफ्ट मार्जिन सोडणार नाहीत, तर ती या प्रकारचं काम करतील. तर हे लक्षात घेऊन मग आपल्याला त्याचं सिलेक्शन करायचं. ही लोक जी लेफ्ट मार्जिन सोडत नाहीत, तर ती लोक खूप घाबरतात. त्यामुळे ती कधीही नोकरी सोडून धंदा करायची भानगडी पडत नाही, किंवा नोकरी बदलायला पण ते पटकन बदलत नाही नोकरी. एकदा चिकटली की ती चिकटून राहतात कडे आणि ते पटापट नोकऱ्या सोडत नाहीत, किंवा ते नोकरी सोडून धंदे करण्याची भानगडी पडत नाही. तर हे एक महत्वाचं इनपुट येतं आणि भरपूर लोक लेफ्ट मार्जिन लेफ्टचा समाज न सोडता लिहितात. तर हे त्याचा अर्थ होतो आणि आपल्याला ह्याचा फायदा होऊ शकेल आपल्या त्या माणसाला समजण्यामध्ये. ओके. नचिकेत नेक्स्ट वन. आता आपण डावीकडे बघितलं, आता आपण उजवीकडे बघूया ऍज अ चेंज. आता मी हे जो फोटो दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर, त्याच्यामध्ये उजवीकडली कड दिसते तुम्हाला. आता जसं डावीकडली कड ही सेफ्टी सिक्युरिटीसाठी आहे, तशी उजवीकडली जी आहे ती कड आहे रिस्क, रिवॉर्ड्स अँड टार्गेट्स. ह्याची कड उजवीकडली आहे. आता बघा, मी तुम्हाला एक उदाहरण दिलंय ज्याच्यामध्ये त्या माणसाने काय ते लिहिलंय, हे ऍक्च्युअली सॅम्पल आलंय माझ्याकडे. तर ह्यामध्ये त्यांनी काय लिहिलंय की उजवीकडे त्यांनी खूप मोठा समाज सोडलेला आहे. ओके. तर उजवीकडे काय टार्गेट्स आहेत, आणि जेव्हा हा माणूस जेव्हा लिहिताना उजवीकडे खूप मोठा समाज सोडतो, तेव्हा त्याचा अर्थ होतो की तो टार्गेट्स मीट करत नाही. ओके. म्हणजे हे जिकडे तुम्हाला चेकमार्क दिसेल किंवा फुली दिसेल. फुली कशी आणि चेकमार्क केव्हा असतो, किंवा बरोबर किंवा फुली केव्हा कशी ओळखायची मी सांगतो तुम्हाला. की समजा तुम्ही आता पहिलं वाक्य घेतलं, इन द मार्केट प्लेस असं ते लिहिलेलं आहे. तर इन द मार्केट प्लेसच्या पुढे समजा द लिहायचं त्या माणसाला, तर ते द लिहायची जागा आहे तिकडे, पण त्यांनी ती संधी घालवलेली आहे आणि तो द पुढच्या वेळी लिहितो. तसंच वर्क बाय युझिंग द, समजा लॅम्प लिहायचं तिकडे किंवा असं काहीतरी लिहायचं तिकडे, जिकडे 2 अक्षर किंवा 3 अक्षर आहेत तो तिकडे लिहू शकतो. किंवा एन्श्युअर दॅट मी किंवा एन्श्युअर दॅट अस असं काही लिहायचं असेल तर तिकडे जागा आहे तिकडे लिहायला, पण तिकडे जागा असून सुद्धा तो लेखक तिकडे लिहित नाही. उजवीकडे खूप समाज सोडतो, खूप मार्जिन सोडतो. ह्याला राईट मार्जिन म्हणतात. जे लोक खूप मोठा राईट मार्जिन सोडतायत, हे कसं कळतं आपल्याला, तर पुढच्या ओळीतला पहिला शब्द बघायचा, आणि पुढच्या ओळीतला पहिला शब्द जर इकडे मावणार असेल तर तिकडे फुली मारायची, आणि पुढल्या ओळीतला पहिला शब्द जर मावणार नसेल तर तिकडे टिकबाक मारायची. तर अशा वर्ण आपल्याला कळतं की समजा 20 लाईनी ज्या माणसाने लिहिलेल्या आहेत, तर त्यातल्या 15 लाईनीमध्ये फुली आलेल्या आहेत आणि 5 लाईनीमध्ये टिकबार आलेल्या आहेत. ह्याचा अर्थ 20 वेळा जर त्याला अपॉर्च्युनिटी मिळाली, 20 वेळा जर अपॉर्च्युनिटी मिळाली, तर तो 15 वेळा ती अपॉर्च्युनिटी घालून टाकतो.
आणि फक्त 5 वेळा ती अपॉर्च्युनिटी घेतो. हे फार महत्वाचं आहे मित्रांनो, की तुम्ही घरी जाऊन शांत बसून तुम्ही लिहून काढा पेपरवर. तुम्ही जेव्हा लिहून काढा आणि तुम्ही बघा की अरे माझा बिझनेस हा अनेक वर्ष तसंच राहतोय, मला ग्रोथ मिळत नाहीये, मला पाहिजे तसं मला जर वाढ मिळत नसेल, तर ह्याचं एक कारण असं आहे की आपण राईट मार्जिन जर खूप सोडत असलो, ह्याचा अर्थ आपल्याकडे संधी आहे, संधी येत आहेत, पण आपण संधी घेत नाहीये. आणि आपण किती संधी घेत नाहीये हे त्या फुलीवरनं आणि बरोबरच्या निशावर आपल्याला कळेल. तर अशा बरेच वेळा काय होतं की आपल्याला मार्केटिंगचा माणूस घ्यायचा आहे आणि तो येऊन आपल्याला बडबड करतो, मी या कंपनीमध्ये मी असं केलं, त्या कंपनी मी तसं केलं, पण हा खरंच खरं बोलतोय की नाही कळायला मार्ग नाही. तर आपण जर उद्या त्याला म्हणलं की बाबा रे, समजा उदाहरणार्थ तू मला 1 कोटी धंदा आणून देऊ शकशील का, तर हा काही प्रॉब्लेम नाही, मला मी तर बिंदास तुम्हाला आणून देऊ शकेन, असं तो म्हणणारा माणूस आहे. तर तो जर राईट मार्जिन खूप जास्त सोडत असेल, तो लक्षात घ्या, तो कधीही तुम्हाला टार्गेट मीट करू शकणार नाही. तो कधीही तुम्हाला टार्गेट पोचणार नाही टार्गेटला, आणि तो नेहमीच शॉर्ट पडेल टार्गेटच्या, हे तुम्ही लक्षात घ्या. तसंच जर एखादा तुमच्याकडे माणूस असेल किंवा कामगार असेल की जो उजवीकडे खूप समाज सोडतो आहे, ती लोक काय करतात की त्या समजा आज एखादं काम होणार असेल, समजा तुमचं टायमिंग 6 वाजेपर्यंत आहे, आता 5:30 झालेले आहे, खरं तर एखादी काम त्यांनी घेतलं तर 6:30 वाजेपर्यंत संपणार आहे, पण अशा वेळी लोक काय करतात, जाऊन दे रे उद्या करू. म्हणजे समाज सोडलाय म्हणजे काय की ती संधी होती काम करायची, पण त्यांनी सोडून दिले. अशी लोक जी असं समाज सोडतात, ते काय करतात की या प्रकारची अपॉर्च्युनिटी असते किंवा काम करायची संधी असते ती सोडतात. म्हणजे समजा 1 तास उरलेला आहे, अर्धा तास उरलेला आहे, त्यात ते काम होणार का आहे, पण ते करत नाहीत. मग काय करतात, उद्या करू, पुढल्या आठवड्यात करूया, असं त्यांची मानसिकता असते. तर असं आहे का, हे आपल्या कामगारामध्ये अशी मानसिकता आहे का, येणाऱ्या कॅन्डिडेटमध्ये अशी मानसिकता आहे का, आपल्याला पाहिजे तसं टार्गेट हा देऊ शकेल की नाही, टार्गेटला पोहोचू शकेल की नाही, हे आपल्याला राईट मार्जिनवर कळतं. राईट, थोडक्यात काय, इनकम्प्लीट राईट मार्जिन शोज टेंडन्सी टू गिव्ह अप विदाउट कम्प्लिशन ऑफ टास्क इन हँड. टास्क असेल, टार्गेट असेल, जो व्यक्ती, जो रायटर उजवीकडे समाज सोडतो आहे, तो नेहमी लक्षात ठेवा की तो कधीही टास्क पूर्णपणे शेवटपर्यंत पूर्ण नाही करणार, उद्यावर टाकेल किंवा पूर्ण नाही करणार, टार्गेट घेतलं तर पूर्ण करू शकणार. ओके, सेम थिंग होतं, जसं उजवीकडलं कड आहे आपण बघतोय आता, तसं खालची कड पण सेम असं बोलते. बऱ्याच वेळा काय होतं की मी कॅन्डिडेटला सांगतो की हे पेपर घे, पेन घे, आणि तू काही निबंध लिह तुझ्याबद्दल, पण पानभर लिहिशील का, तो म्हणतो हो साहेब मी पानभर लिहीन. पण ती लोक काय करतात, अर्ध्या पानामध्ये अर्धी पान लिहिलं तरी ते दबून जातात, कंटाळून जातात आणि ते लिहित नाहीत. जसं उजवीकडे न लिहिल्यामुळे टार्गेटला मीट करत नाही, तसंच खालची कड जी असेल, लोक लिहिताना खालच्या ठिकाणी खूप जागा सोडतात, ती पण सेम अर्थ होतो की तिकडे संधी होती काम करायची, अपॉर्च्युनिटी होती, सक्सेस संधी होती, प्रगती संधी होती, पण ती संधी त्या माणसाने वापरली नाही. म्हणजे काय, त्या माणसाचं माइंडसेट असं आहे की मला एवढं नसलं तर हरकत नाही, मी तूप रोटी नसली तर हरकत नाही, मी कांदा भाकर खाईन आणि जगीन, मला जास्त अपॉर्च्युनिटी घ्यायची गरज नाही, मी जे आहे त्यामध्ये मी समाधानी आहे. तर आपल्या पण रायटिंगमध्ये असं असेल तर हे आपल्याला बदलायला पाहिजे, आणि हे बदलून आपल्याला आपलं सक्सेस रेशो वाढवता येईल. अजून एक मुद्दाम गोष्ट सांगतो, तुमच्या घरी जर लहान मुलं असतील आणि ती लहान मुलं जी शाळेत जातात, तर असं जर ते लिहित असतील तर त्यांना आवर्जून सांगा शेवटपर्यंत लिहायला, कारण त्यांचे मग ऑटोमॅटिकली मार्क वाढतात. आम्ही हे खूप शाळांमध्ये केलेलं आहे. फक्त शेवटपर्यंत लिहिल्यामुळे लोकांचे 5-10% वाढतात, अभ्यास एक्स्ट्रा न करता. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण लक्षात घेऊया, आणि ह्याचा उपयोग सर्वांनी करावा अशी माझी रिक्वेस्ट आहे. ओके, आता पुढचं स्क्रीन बघूया. हे एक चांगलं ट्रेड आहे, आणि या चांगल्या ट्रेडमध्ये 3-4 गोष्टी आहेत, आणि असा ट्रेड मला जर असा लिहिणारा जर तुम्हाला माणूस मिळाला तर हा एक चांगला माणूस आहे, चांगलं काम करणारा माणूस आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय बघतोय, तर आय डॉट आणि जे डॉट याबद्दल आपण बोलतोय. तर याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय, तो डॉट जो आहे तो डॉट सारखा दिसला पाहिजे, क्रिस्प राऊंड डॉट असला पाहिजे. दुसरं म्हणजे आय किंवा जेच्या वरती पाहिजे, एक्झॅक्टली उजवीकडे नको, डावीकडे नको किंवा हवेत नको, त्याच्या बरोबर जवळ पाहिजे, वरती पाहिजे. आणि तिसरं जवळ पाहिजे. तर राऊंड क्रिस्प डॉट पाहिजे, त्याच्या एक्झॅक्टली वरती पाहिजे आणि जवळ पाहिजे. अशी जी लोक आय डॉट आणि जे डॉट लिहितात तर ती कशी असतात, तर त्यांचं काय, द ट्रेट कॉन्ट्रीब्युट्स टू गुड मेमरी.
अशी लोक जे काम हातामध्ये आहे त्याच्यामध्ये लक्ष ओतून काम करतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जे काम केलं आहे ते त्यांच्या चांगलं लक्षात राहतं, की हा मागच्या आठवड्यात आपण हे केलं होतं, त्याच्यामध्ये मी 10 गोष्टी केल्या होत्या, 11 गोष्टी होत्या, तर तो माणूस मागच्या वेळी आला होता, तो तेव्हा त्यांनी 13 गोष्टी मी मोजून घेतल्या आहेत, हे त्या लक्षात राहतं. मग काम करताना तो लक्ष देऊन काम करतो. दुसरी गोष्ट, जे काम केलं आहे त्याचं लक्षात राहतं, हे महत्वाची गोष्ट आहे. तो सगळ्या गोष्टींची नोंद ठेवतो. ओके. आणि जर अशा प्रकारच्या माणसाचं अक्षर बारीक अक्षर असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं होतं. तर तुमच्याकडे जर असा कॅन्डिडेट आला तर ही चांगल्या गोष्टी आहेत कॅन्डिडेटमध्ये, आणि तुम्ही जरूर या कॅन्डिडेटचा विचार करा, असं मला म्हणायचं आहे. किंवा हे तुम्हाला एक अतिशय महत्वाचे इनपुट्स आहेत, आणि हे ट्रेड्स खूप चांगले ट्रेड्स आहेत. ओके. तर जरूर या प्रकारचे ट्रेड बघा. तर तुमच्यामध्ये नसतील तर हे ट्रेड आणा तुमच्या हँडरायटिंगमध्ये, म्हणजे तुमच्यामध्ये पण ह्या प्रकारच्या गोष्टी वाढीला लागतात. ओके. पुढे आता आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की बाबा अरे आम्ही लोक एम्प्लॉय केली पण त्याचं का पण मलाच करायला लागतं, कोणी स्वतःहून जबाबदारी घेत नाही, किंवा लिडरशिप रोल आपण डेलिगेट करायचं म्हणतो, पण आपल्या हाताखालचा माणूस असेल, मॅनेजर असेल, तर ते लोक जेवढे पाहिजे ते लिडरशिप दाखवत नाहीत म्हणा, किंवा सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहून निर्णय घेणे किंवा स्वतः हिमतीने गोष्टी पुढे ढकलणे असं करत नाही. तर हे कोण कॅन्डिडेट करू शकेल, किंवा कोणाच्या मध्ये अशी ही गोष्ट असेल, हे करण्याकरता आपण हे आता जे हँड सिग्नेचर बघतोय, तर कोणाचंही सिग्नेचर तुम्ही जर बघितलं तर सिग्नेचर मध्ये 2 गोष्टी तुम्ही आवर्जून बघा, त्याच्यावरनं त्याच्या सेल्फ रिलायन्स आणि लिडरशिप क्वालिटी कळेल आपल्याला. तर या 2 गोष्टी कुठल्या आहेत? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बघितलं असेल, या तिन्ही सह्यांमध्ये त्याच्या सहीच्या खाली अंडरलाईन केलेली आहे. तर जी रायटर्स त्याच्या सिग्नेचरच्या खाली अंडरलाईन करतात, तर त्या अंडरलाईनला म्हणतात सेल्फ रिलायंट स्ट्रोक. म्हणजे हा माणूस असं म्हणतो आहे ग्राफोलॉजिकली की मला ही गोष्ट करायची म्हणजे करायची, जगातली लोक माझ्यावर येऊ न येऊ, मी माझं खंबीर आहे आणि मी करणारच. हे अशी लोक तुम्ही जाऊन बघा. सगळे जे काय म्हटलं सेल्फ मेड पीपल आहेत ना, सगळे जे यशस्वी लोक आहेत, सेल्फ मेड पीपल आहेत, तर ते सगळे लोक सिग्नेचर केल्यानंतर खाली अंडरलाईन करतात. तर अंडरलाईन करायचा अर्थ काय? सेल्फ रिलायंट. लोक येऊ न येऊ, परिस्थिती काही हो, मी करणार असं तो म्हणतोय तिकडे खाली रेश मारून. तर तुमच्या हँडरायटिंग मध्ये किंवा तुमच्या सिग्नेचर मध्ये जर अशी अंडरलाईन नसेल तर तुम्हाला तशी अंडरलाईन ऍड केल्यामुळे तुमचा दिस इज लाईक अ पेडिस्टल, दिस इज लाईक अ सपोर्ट, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तुमचं सेल्फ रिलायन्स वाढतं. तर माझं मित्रांनो असं सजेशन तुम्हाला आहे की जे लोक साईन करतात खाली अंडरलाईन करत नाहीयेत, तर त्यांनी जर अंडरलाईन करायला सुरू केली तर तुम्हाला 2 ते 4 महिन्यामध्ये हा फरक जाणवेल की आपला कॉन्फिडन्स वाढत आहे, आपल्या स्वतःमधली जी विश्वास आहे तो वाढत आहे, असं आपल्याला अनुभव येईल. तर पहिली गोष्ट काय की अंडरलाईन केलं तर हे एक सेल्फ रिलायन्स दिसतं. दुसरी गोष्ट काय, लिडरशिप क्वालिटी ही दुसरी कशी दिसते, तुम्ही या सिग्नेचर आता हे पहिला जो आहे तो काहीतरी समजा ॲलन अँथनी म्हणून, तर त्या ठिकाणी बघा पहिलं ॲलन मधला जो पहिला अक्षर आहे ए आहे, तर तो त्याच्या मिडल झोन जो आहे, म्हणजे ॲलन मधला AN किंवा अँथनी मधला ANY जो आहे तो त्याला मिडल झोन म्हणतात. मिडल झोनच्या मानाने जवळजवळ चौपट अक्षर आहे, ते तिपटीपेक्षा जास्त आहे. तर ज्या लोकांच्या सिग्नेचरमध्ये पहिलं अक्षर जे मिडल झोनच्या तिप्पट किंवा तिप्पटीपेक्षा जास्त असतं, ते लोक लिडरशिप क्वालिटी दाखवतात. अशी लोक जन्मतः लीडर असतात किंवा त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहेत असं आपण म्हणू शकतो. तर जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तुमच्या व्यवसायामध्ये किंवा यशस्वी कॅन्डिडेट तुमच्या कंपनीमध्ये घ्यायचे असतील तर त्यांच्या सिग्नेचरमध्ये ह्या 2 गोष्टी घ्या, आणि तुमच्या सिग्नेचरमध्ये ह्या गोष्टी नसतील तर ह्या 2 गोष्टी तुमच्या सिग्नेचरमध्ये आणा, म्हणजे तुमच्यामध्ये सेल्फ रिलायन्स आणि लिडरशिप क्वालिटी वाढतील आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये फरक पडेल आणि तुमची प्रगती होईल त्यामध्ये. ओके. नेक्स्ट. just before we leave, I just wanted to ask you की बाबा माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय ना? आर यू एन्जॉयिंग द can Nachiket you tell me whether people are enjoying, people are understanding? येस, आता तरी मी ज्यांचे चेहरे बघतोय ते सगळे हॅपी आहेत.
नाही, कारण काय समजा काही स्पष्ट कळत नसेल लोकांना की माझं बोलणं स्पष्ट नसेल, तर आता आपण जर सुरुवात केली आहे तर मला काही बदल करता येतील. मी नाही, मराठी इंग्लिश एक क्वेश्चन आता तुम्ही इंटरप्ट केलंय म्हणून एक क्वेश्चन चॅट बॉक्सवर आला होता की बोला ना. सम पीपल पुट डॉट्स बिलो ऑर अराउंड लाईन बिलो दी सिग्नेचर. हा, बरोबर. तर त्याचा काही सिग्निफिकन्स आहे का? हो, आपण जेव्हा पेन टेकवतो कागदावर तर प्रत्येक गोष्ट सिग्निफिकन्स आहे. ते कमी जास्त हा वेगळा विषय आहे, पण जेव्हा जेव्हा तुम्ही पेन टेकवता कागदावर तर आपलं सबकॉन्शियस माइंड बोलायला चालू करतो. आता तुम्ही काही लोक सिग्नेचर केल्यानंतर अंडरलाईन करतील नाही करतील, पण खाली एक डॉट करतात आणि 2 डॉट करतात. तर दिस इज कॉल्ड ॲज अ ब्युटिफिकेशन ऑफ द सिग्नेचर. तुमचं सिग्नेचर म्हणजे जणू काही तुम्हीच आहात कागदावर, असं तुमचं म्हणणं असतं ना. आपण व्यवहार करतो किंवा एखादी गोष्ट विकत घेतो, विकतो वगैरे, तर आपण काय करतो, साईन करतो. म्हणजे तुमची साईन हे म्हणजे तुम्हीच आहात, तुमचंच अनुमोदन आहे असं धरलं. तर जर माझा फोटो मी देतो की मी स्वतः उभं राहतोय, तर मी सुंदर दिसावं, प्रेझेंटेबल दिसावं असं लोकांना वाटू शकतं. आणि ते प्रेझेंटेबल सुंदर दिसावं म्हणून ते 1 डॉट 2 डॉट असं गोष्टी करतात. सो दिस इज अ परफेक्टली ओके थिंग. आणि जे लोक 1 डॉट 2 डॉट करतात त्यांनी जरूर करावं असं माझं म्हणणं आहे. गुड. ओके, सो शॅल वी गो अहेड नाउ? येस येस प्लीज. ग्रेट. हा, आता हे खूप चांगलं इनपुट आहे आपल्याकडे. आपल्याकडे काही लोक असतील की जे लोक प्रोडक्शन करतात, मॅन्युफॅक्चरिंग करतात. आता मॅन्युफॅक्चरिंग करताना आम्ही काय करतो की बाबा समजा एक कामगार घ्यायचा आहे, बाइंडर घ्यायचा आहे, वेल्डर घ्यायचा आहे, असेंबलर घ्यायचा आहे बरे. तर समजा तुमच्याकडे एक 4 लोकांचे अर्ज आले आणि ते इंटरव्ह्यूला आले, तर आम्ही काय म्हणतो, बाबा तुला मराठीत लिहिता येतं का, इंग्लिश मध्ये लिहिता येतं का, तू लिही आता इकडे. आणि एक छोटा कागद देतो तुला आणि त्यांनी त्याला लिहायला सांगतो. आता समजा आपण असं एक उदाहरण घेऊया की ए आणि बी असे 2 कामगार आपले आले. दोघं म्हणतात की साहेब मला नोकरी द्या तुम्ही. ओके, तर ए जो आहे त्यांनी समजा 6-7च ओळी लिहिल्या आहेत एका कागदावर, आणि बी जो आहे त्यांनी समजा 15 ओळी लिहिल्या आहेत, असं धरून. तर तुम्ही हे इनपुट घ्या की जो माणूस जास्त ओळी कागदावर लिहितो ना, तो एक अजून एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. तुमचं पान जे आहे, तुमचं कागद जो कागदाचं एक पेज जे आहे ना, एक पान जे आहे, दॅट इज लाईक 1 डे. एक दिवस तुमच्या समोर ठेवलेला आहे भगवंताने. तर तुम्ही जर एका दिवसामध्ये 6 लाईन लिहित असाल, याचा अर्थ तो माणूस दिवसामध्ये 6 गोष्टी करून थकून जातो, कंटाळून जातो, तेवढं त्याला पुरेसे वाटतं. पण बी जो असा माणूस आहे की तो 10-15 गोष्टी करून तो थकत नाही, असा माणूस. तर मला तुम्ही सांगा की आता तुम्ही जर ए कामगार असेल आणि बी कामगार असेल, तर तुम्ही कोणाला घ्याल? तर माझ्यासारखा माणूस जो असेल तो बीला घेईल, कारण बी जो कामगार आहे तो त्या दिलेल्या वेळात जास्तीत जास्त आउटपुट देतो तुम्हाला. ओके, तर ज्या ठिकाणी, नीट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुमचं काम हे टाइम बाउंड असतं, म्हणजे एका शिफ्ट मध्ये एवढ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, एका तासामध्ये एवढ्या गोष्टी असेंब्ली झाली पाहिजे. तर अशा जेव्हा टाइम रिलेटेड ज्या गोष्टी असतात, ज्या कामगारी करायचे असतात, त्या कामगारांना तुम्ही जेव्हा सिलेक्ट करता तेव्हा तुम्ही नेहमी जो जास्त ओळी लिहितो पानामध्ये अशा कामगाराला सिलेक्ट करा. अशा कामगार हा जास्तीत जास्त प्रोडक्शन तुम्हाला देईल. ओके, आपण दिलं इकडे, पर्सन रायटिंग मोर नंबर ऑफ लाईन्स इन अ पेज इज मोर प्रोडक्टिव्ह इन हिज डे देन अदर पीपल. ओके, ही कॅन बी गुड फॉर रिपिटेटिव्ह अँड टाइम बाउंड जॉब. टाइम बाउंड असेल, 15 मिनिटात एक जॉब झाला पाहिजे, 15 मिनिटात एक जॉब झाला पाहिजे असं असेल, तर अशी लोक जी जास्त लाईन लिहितात पानावर, ती लोक आपल्याला आपल्या कामाची आहे. जी लोक कमी लिहितात ती काही एवढी कामाची नाहीत, त्यांना टाळेल बरं. ओके, सो दिस इज माय सजेशन फ्रॉम यू. दिस इज अ इम्पॉर्टंट टिप अँड यू कॅन यूज दिस. ओके, ग्राफोलॉजी सिलेक्टिव्ह लिस्ट. आपण बऱ्याच वेळा असं बघतो, हे मुद्दामून तुम्ही जरूर बघा, खूप कॉमनली दिसतं. आणि एस्पेशली जर एखाद्याचं अक्षर खूप बारीक असेल तर खूप मोठ्या प्रमाणात दिसतं, पर्सेंटेज मध्ये दिसतं. की तुम्ही जर आता हे खाली लिहिलेलं जे ओळ आहे त्यात वाचलं, तर तुम्ही तिकडे ई जो लिहिलेला ना, तो ई जो आहे तो क्लोज आहे, म्हणजे बंद आहे. आता ई स्टँड फॉर इयर, म्हणजे ऐकणे. ई जो आहे इंग्लिशमध्ये, ई जो आपण लिहितो त्याच्यावरनं आपल्याला कळतं की ह्या माणसाची ऐकण्याची प्रवृत्ती कशी आहे. तर जे लोक ई जो आहे तो ई क्लोज लिहितात, बंद झालेला बघा तो ई तिकडे, किंवा ओ जो आहे तो एकदम चपटा लिहितात, ए ओ चपटा लिहितात, ई बंद लिहितात, अशी जी लोक लिहितात ती लोक काय करतात,
ती लोक ऐकून घेत नाहीत. मग त्यांना तेच ऐकायचं की जे त्यांच्या मनाने घेतलेलं आहे. मी समजा मी आज हे काम करणार नाहीये, तर जो माणूस म्हणेल की राहून दे रे, आज नको, उद्या कर, ते त्याला पटतं. पण तुम्ही म्हणलं की अरे अजून तासभर आहे, अजून अर्ध्या तास होऊन जाईल काम, हे करून टाकायचं आज, मग ते त्याला आवडत नाही. तर जे लोक त्याला क्लोज्ड ई म्हणतात, तर ही लोक जे असतात ते सिलेक्टिव्ह लिस्नर असतात. म्हणजे तुम्ही बाकीच्या गोष्टी कानावर जर पडल्या तर तो ऐकत नाहीत लोक ती. तर अशी लोक ज्यांचा रिट्रेस्ड ए आणि ओ असतो किंवा क्लोज्ड ई असतो, ही लोक आपलं मन क्लोज करून बसलेलं असतं आणि ह्याच्यामुळे स्टबर्ननेस येतो. स्टबर्ननेस म्हणजे तो आडमुठेपणा करतो, तो ऐकत नाही, कारण त्याला त्याच्या मनाचं प्रमाणे करायचं असतं. तो दिस इज अ इंडिकेशन स्टबर्ननेस. तर अशी लोक, जी लोक अशी ई लिहितात, त्यांना आपल्याला कळलं पाहिजे की अरे ह्या सांगून ऐकणार नाही, तर आपल्याला दुसरे तिसरे मार्ग शोधायला पाहिजे त्याला सांगायचे, किंवा त्याला जे ऐकायचं त्या स्वरूपात त्याला सांगितलं तर तो काम करू शकेल किंवा ऐकू शकेल, असं त्याची गोष्ट आहे. सो दिस इज वन ऑफ द व्हेरी कॉमनली सीन ट्रेड्स. आणि तुम्ही जरूर बघा की आपल्या रायटिंगमध्ये पण असं येत नाही ना, मी असं खूप बघितलंय, खूप मालकांच्या रायटिंगमध्ये असे ट्रेड येतात, मग ते ऐकतच नाही. मग क्लायंट काय बोलतो ऐकत नाही, सप्लायर काय बोलतो ऐकत नाही, कामगार काय बोलतो ऐकत नाही. आणि जर ऐकलं नाही तुम्ही तर तुमची प्रगती खुंटते, असं माझा अनुभव आहे. तुमचा पण अनुभव असेल तर आपल्या हँडरायटिंग मध्ये आहे का बघा, दुसऱ्याच्या हँडरायटिंग मध्ये अर्थ असा होतो. आणि जर कॅन्डिडेट असा असेल जो ऐकतच नाही, त्या कॅन्डिडेटला घेणं न घेणं बरं, नाही का. नेक्स्ट, अजून एक महत्वाची गोष्ट, त्याला अशी हँडरायटिंग मधनं तुमच्या स्वभावातले खूपसे फिअर्स कळतात. तर ते एखाद्याची प्रगती का होत नाही, एखादा माणूस चांगला असतो पण मोठा का होत नाही, प्रगती का करत नाही, सक्सेसफुल का होत नाही, श्रीमंत का होत नाही, हे कारण एक आहे की त्याच्या स्वभावातले अनेक फिअर्स असतात, ते आपल्याला कळत नाही. आता आपल्या बायको असते, भाऊ असतो, मुलं असतात, तर त्याच्या मनामध्ये खूपसे असे न दिसणारे फिअर्स लपले असतात. त्या फिअरमुळे अनेक वेळा लोक जी पाहिजे ती उडी घेऊ शकत नाही किंवा असं करू शकत नाही. तर हे फिअर्स मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हँडरायटिंग मध्ये दिसतात. त्यातला हे खूप कॉमन फिअर आहे. आणि मी तर तुम्हाला म्हणतो की हा फिअर आपल्या भारतामध्ये जवळजवळ 85% लोकांमध्ये हा फिअर दिसतो. हा फिअर म्हणतात फिअर ऑफ फेल्युअर. ह्याला फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे मी का एखादी गोष्ट करत नाही, मी करत नाही कारण मी जर केली तर मी फेल होईल, मग लोक मला हसतील, लोक काय म्हणतील, मग ते नकोच करायला, मग मला जमणारच नाही, आपले बाप दादांनी कधी केलं नाही, आपल्याला काय जमणार आहे, अशी जी भाषा लोक वापरतात. त्याचं कारण असं आहे की त्यांना फिअर ऑफ फेल्युअर असतो आणि हे वेळोवेळी दिसतो लोकांमध्ये. ते कसं ओळखायचं सांगतो तुम्हाला, की आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तुमच्या ह्याच्यामध्ये, तर टी जो आहे ना, टीला दोन गोष्टी असतात. टी टी जो लेटर आहे, टी छोटे टी जो आहे, तर टी मध्ये दोन भाग आहेत. एक जो उभी दांडी जी आहे त्याला आपण टी स्टेम असं म्हणतो, आणि आडवी दांडी आहे त्याला आपण टी क्रॉसबार किंवा थोडक्यामध्ये टी बार असं म्हणतो. तर तुम्ही कुठल्याही तुमचं पण हँडरायटिंग बघा, तुमच्या आसपासच्या लोकांचं हँडरायटिंग बघा, तर तुम्ही येणाऱ्या कॅन्डिडेटचं हँडरायटिंग बघा, तर त्यांचा टी बार जो आहे तो त्यांच्या मिडल झोन पेक्षा कमी असेल तर ही लोक फिअर ऑफ फेल्युअरमुळे पुढे जाऊ शकत नाही किंवा स्वतःहून काही प्रयत्न नाही करणार. तुमच्याकडे जर एखादा माणूस मॅनेजर म्हणून घेतलात, एखादा माणूस पार्टनर म्हणून घेतलात, एखादा माणूस कामगार म्हणून घेतला, तर त्याच्या डोक्यात येतं पण तो स्वतःहून काही करत नाही. तो स्वतःहून प्रयत्न करत की नको रे बाबा, कोणी सांगितलंय जायला, उगीच यायला, कोणा लोकांची शिव्या खा, कशा करायचं, आपण गुपचूप बसूया, असं त्याची भूमिका असू शकते. तर हे कसं ओळखायचं, तर तुम्ही बघा की समजा टू लिहिलेलं आहे, टू मध्ये ओ ची उंची जी आहे ती त्या टी बारच्या उंचीपेक्षा मोठी आहे. तर सगळ्यात चांगलं स्टेम जो लिहिला आहे, तर स्टेम मध्ये एस जो आहे शेअरचा, एस ची उंची जास्त आहे, टी बारची उंची कमी आहे, किंवा एम ची उंची जास्त आहे, टी बारची उंची कमी आहे, किंवा आय ची उंची शेजारी आय ची उंची जास्त आहे, टी बारची उंची कमी आहे. तर ज्या हँडरायटिंग मध्ये तुम्हाला टी बारची उंची शेअरच्या अक्षरापेक्षा खाली दिसेल, तुम्हाला इक्वल किंवा खाली दिसेल, तर ती लोक त्यांच्या मनामध्ये फिअर ऑफ फेल्युअर आहे आणि या गोष्टीमुळे ते लोक पुढे जाऊ शकत नाही. ओके, तो ते प्रत्येकाचा स्वतःमध्ये दोष होतो, अरे आपलं नशीबच गांडू आहे, काय करायचं, मी किती प्रयत्न आधी पण मनात खूप यायचं पण मी कधी केलं नाही, कारण काय जमतच नाही राव आपल्याला. आमच्या आदिल साहेब म्हणायचे की तू तुझं काही कामाचं नाहीस तुझ्यावर, असं अशी भाषा असते लोकांची आणि ते स्वतःहून मनात आलं तरी करत नाहीत. आणि हे कसं ओळखायचं, तर असं, तर तुम्ही जर एखादा पार्टनर घेणार असाल किंवा तुमचा मॅनेजर घेणार असाल आणि असा टी बार असा असेल तर ते तुमच्या उपयोगाचं नाही. अशी लोक तुम्हाला जास्त प्रगतीपथावर नेऊ शकणार नाहीत.
उलट तुमचं ब्रेक लावतील तुमच्या प्रगतीवर. तुम्ही काही गोष्टी करायची म्हणते तर साहेब कुठे करतात ते, अहो खर्च करायचं त्यामध्ये, अशा गोष्टी ते निगेटिव्ह गोष्टी बोलतील, अशी शक्यता खूप आहे. माझी रिक्वेस्ट पण अशी सगळ्यांनी हे नोंद करून घ्या हे, कारण हे तुम्ही जाऊ आता याच्या आजपासून जाऊन बघा, तुमचं हँडरायटिंग बघा, तुमच्या मुलांचं बघा, भावाचं, बहिणीचं, बायकोचं, बेवणाचं बघा. तुम्हाला माझा अनुभव असा आहे की भारतामध्ये 85% लोक जे ती लोक असा टिबार करतात आणि त्याच्यामुळे भारत हा अप्रगत देश आहे की आपण चांगलं वाटायला अप्रगतिशील म्हणतो आणि गेले 70 वर्ष प्रगतिशीलच आपण आहोत आणि पुढले 700 वर्ष प्रगतीशील राहणार आहोत. त्याचं कारण काय आहे का आपण कधी उडी मारत नाही फिअर ऑफ फेल्युअर. तुम्ही जो मुद्दाम बघा, हा फार 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 महत्वाचा ट्रेट आहे, फिअर आहे. ओके, प्लीज नोंद करून घ्या आणि तुम्ही त्याचा वापर करू शकता. ग्रेट. पुढची एक मध्ये 2-3 प्रश्न आलेत रिलेव्हंट. हो बोला. तर साइन कॅन बी फुल ऑफ शॉर्ट सिग्नेचर्स और साइन कॅन बी फुल और शॉर्ट सिग्नेचर. एनी फीडबॅक, म्हणजे छोटी सही किंवा मोठी सही असं कोणी करत असेल. सी अनालिसिस मध्ये आम्ही काय करतो की छोटी सहीचं पण अनालिस करतो आणि रेग्युलर सहीचं पण अनालिस करतो. समजा आता माझं नाव श्रीकांत परांजपे आहे, मी असं वक्तव्य करू की मी श्रीकांत परांजपे असं मी सिग्नेचर करतोय, तर ती माझी रेग्युलर लिगल सिग्नेचर झाली. आणि माझं जे आपण इनिशियल म्हणतो तर त्याला मी SP असं लिहिलं समजा, तर ती माझी छोटी सिग्नेचर झाली. तर छोट्या सिग्नेचरवरून पण काही गोष्टी सांगता येतात, मोठ्या रेग्युलर सिग्नेचरवरून बऱ्याच गोष्टी सांगता येतात. तर आपण जेव्हा सिग्नेचर अनालिसिस म्हणून आपण जेव्हा घेतो तेव्हा नॉर्मली थंब रूल असा आहे की मोठी सिग्नेचर घेतो. आता काही फॉरेन्सिक केसमध्ये काय होतं की ती मोठी सिग्नेचर नसते तिकडे. काही ठिकाणी असं होतं की आमच्याकडे केस आली होती की एका पर्टिक्युलर स्टोर मध्ये ते माणूस तो महिन्याभरात मधले 20 दिवस आलाच नाही, पण याच्यावर सही होती, त्याची इनिशियल होता ते होत्या. तर ती केस बाहेर आली की साहेब आम्हाला माहिती आहे की मागच्या वर्षी आम्हाला आलेलं नाही, पण पेपरवर त्याची सिग्नेचर दिसते, इनिशियल दिसतात. सो वी हॅव टू व्हेरीफाय की हे इनिशियल त्यांनीच केले की नाही किंवा ही सही त्यांनी केली की नाही, हे व्हेरीफायला येतं आणि वी कॅन इझिली व्हेरीफाय, देयर इज नो इश्यू. तर ते दोन्ही करता येतात, छोटी सिग्नेचर पण अनालाइज करता येते, मोठी सिग्नेचर पण अनालाइज करता येते. पण जेव्हा सिरियस गोष्ट असते किंवा डीप जायचं असतं तर वी वुड रादर स्टिक टू बिगर सिग्नेचर और लीगल सिग्नेचर. ओके ओके. पुढचा प्रश्न असा आहे की व्हॉट डज द प्रॉपर स्पेसिंग बिटवीन 2 वर्ड्स सिग्निफाय. मी थोडक्यात सांगतो कारण आपल्याला खूप अजून कव्हर करायचं आहे आणि तुम्ही जेवढे जास्त प्रश्न विचारले ना तेवढं जास्त माझ्यातनं बाहेर पडेल. आणि गोष्ट आहे, मी थोडक्यात एका वाक्यात उत्तर देतो. द डिस्टन्स ऑर द स्पेसिंग बिटवीन 2 वर्ड्स शो द अमाऊंट ऑफ इमोशनल क्लोजनेस द पर्सन वॉन्ट्स टू हॅव विथ द अदर पीपल. हे एका वाक्यातलं डेफिनेशन आहे. द अमाऊंट ऑफ इमोशनल क्लोजनेस द पर्सन वॉन्ट्स टू मेंटेन विथ द अदर पीपल. हे देतो. ओके. पुढचा असा प्रश्न आहे की व्हॉट इफ पर्सन डज नॉट नो इंग्लिश रीडिंग और रायटिंग आणि मराठीमध्ये जर का त्यांनी काही लिहिलं तर कुठली लेटर्स चेक करावी. आपण जसं आय बद्दल बोललो, जे बद्दल बोललो. आता आय डॉट बोललो आपण, जे डॉट बोललो, तसं आपल्याला समजा म च्या वरती टिंब दिलंय, ट च्या वरती टिंब दिलंय, ह च्या वरती टिंब दिलंय, तर वी कॅन पुट अ रेलेव्हन्स. अनुस्वार जो काय असेल तो जसा आय जेचा आहे तसाच तो तिकडेही चेक करायचा आहे. करेक्ट. मग तुम्ही चेक करायचं की तो राऊंड आहे का, एक्झॅक्टली वरती आहे का, जवळ आहे का. सेम ग्राफोलॉजी मध्ये खूप चांगलं वाक्य मी सांगतो तुम्हाला. अ ट्रेट इज अ ट्रेट व्हेरेवर यू फाइंड इट. अ ट्रेट इज अ ट्रेट व्हेरेवर यू फाइंड इट. याचा अर्थ एक ट्रेट तुम्हाला जर कळला तर तो इंग्लिश मध्ये असो, गुजराती मध्ये असो, तमिळ मध्ये असो, कोरियन मध्ये असो, त्याचा अर्थ सेम होतो. तुम्हाला ट्रेट कळला की तो ट्रेट कुठेही तुम्ही बघितलं त्याचा अर्थ सेम होतो. तुम्ही कोरियन बघा, जॅपनीज बघा, हिब्रू बघा, वॉटेवर काही बघा, तर ट्रेटचा अर्थ असतो. तुझा प्रश्न एकच प्रश्न आहे की पर्सेंटेज फेल्युअर किती आहे प्रेडिक्शन मध्ये, हाऊ क्लोज इट इज टू दी रियालिटी. what we have observed or what probably we can do it for number of people also. Percentage, I mean correctness, correctness either way. आम्ही जे करतो की जो चांगला ग्राफोलॉजिस्ट आहे, चांगल्या प्रकारचं प्रॅक्टिस झालं ग्राफोलॉजी आहे, त्याचं करेक्टनेस जो आहे तो लोकांनी आम्हाला सी द बेस्ट थिंग इज टू आज द पर्सन किंवा तुला किती वाटतं किती पर्सेंट करेक्ट आहे. तर आम्हाला असं दिसलेलं आहे की फ्रॉम 80% onwards to almost 100%.
80% to 100% इज टेकन ॲज अ व्हेरी गुड अनालिसिस. ओके. कारण मी तुमच्या शूज मध्ये येऊन तुम्ही काय करताय आयुष्यामध्ये हे बघत असतो. तर बरेच वेळा इंटरप्रिटेशन करताना समजा एखादा माणूस संगीतज्ञ आहे, आता मी तर संगीतातलं अबगडं मला माहिती, पण मी त्याच्या शूज मध्ये जाऊन मी त्याचं मेंटॅलिटी बघणं त्याच्यावर प्रत्येक जमतं असं नाही. तर माझ्यासारखा माणूस असेल आणि मी जे अनालिस केलं तर मी त्याच्या खूप जवळ जाऊ शकेन, कारण त्याचं जाणं येणं खाणं पिणं येणं जाणं बोलणं आहे त्याचं माझं आणि ते खूप जुळतंय. पण एखादा माणूस शेतकरी असेल तर माझ्या आणि शेतीचं काही मग तेव्हा पर्सेंटेज गडबड होऊ शकेल, कारण त्याचं परसेप्शन आणि माझं परसेप्शन इंटरली येऊ शकतं. पण अनालिसिस जवळपास सेम असतं. मी काहीतरी बोलतो ते काहीतरी परसेप्शन धरून आणि तो काहीतरी समजतो काहीतरी परसेप्शन धरून, त्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग मिसकम्युनिकेशन होऊ शकतं. पण असं धरून चालूया आपण की आमचा अनुभव असा आहे की 80% ते जवळजवळ 100% आम्हाला अॅक्युरसी मिळते. आणि अशी जर अॅक्युरसी कोणाची मिळत असेल तर आपण असं म्हणू शकतो की तो उत्तम ग्राफोलॉजिस्ट आहे, कोणी का असावं. आणि हे मराठी असो, गुजराती असो, हिंदी असो, तमिळ असो, आपल्याला ते अनालिस करता येतं. इट्स ग्राफोलॉजी. ग्राफिक्स कुठलेही तुम्ही दाखवा, तुम्ही तर भाषा बोलताय, आम्ही तर लोगो अनालिसिस करतो. तुम्ही मला कुठलाही लोगो दाखवा, मी त्या लोगोवरनं त्या कंपनीत काय चाललंय, ती परिस्थिती कशी आहे, काय सक्सेस रेशो आहे, हे सगळं सांगू शकतो. अँड वी डू लॉट ऑफ वर्क ऑन लोगो. म्हणजे कितीतरी लोगो खूप खराब असतात आणि त्याच्यामुळे कंपनी प्रगती होत नाही. आणि नेमकी कशामुळे त्यांचे प्रॉब्लेम आहेत त्याच्या कंपनीमध्ये हे लोगो सांगता येतं तुम्हाला. कलर कॉम्बिनेशन मध्ये, ग्राफिक्स मध्ये ह्याचे तुम्हाला कळतं ग्राफोलॉजिस्टला कुठल्याही की कंपनीमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत. आणि लोगो बदलून तुम्हाला गोष्टी बदलून देतात कंपनीमधली, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर त्याच रिलेटेड हा प्रश्न आहे की चेंजेस इन रायटिंग और सिग्नेचर पॅटर्न कॅन चेंज फॉर्च्यून. म्हणजे असं होऊ शकतं का की आपण काही चेंजेस पॅटर्न मध्ये केले? आपण नशीबवान आहोत आणि चांगलं नशीब आपलं असं आहे की दिस कॉल्ड एज ग्रॅफोथेरपी. तुम्ही गुगलवर जाऊन ग्रॅफोथेरपी टाकलं तुम्हाला खूप गोष्टी माहिती आणि काय 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 तुम्ही लाखो वेबसाईट मिळतील. ग्रॅफोथेरपी थेरपी म्हणजे ट्रीटमेंट. सो ग्राफोथेरपी म्हणजे काय करतात की यू कॅन ब्रिंग पॉझिटिव्ह चेंजेस इन द पर्सनॅलिटी बाय मेकिंग पॉझिटिव्ह चेंजेस इन द हँडरायटिंग. आम्ही शेकडो केसेस केल्या आहेत. मी आता गेल्या 20 वर्षामध्ये शेकडो केसेस करायचे, 1000च्या वरती पण झाले असतील. पण जिकडे आम्हाला मेजरेबल हे मिळाले, मेजरेबल आम्ही सायकोलॉजिकल टेस्ट पासून काही केसेस तर मेजर केलेला आहे की आधी तुझा स्कोर 42 होता, आता स्कोर तुझं 82 झाला असं. तर हे मुद्दाम क्वांटिफाय करता येतं जर आपण खाली डीप मध्ये गेलो तर. आणि हे तुम्हाला फरक खूप जाणवतो. आणि वी आर लकी, कारण सबकॉन्शियस माइंडचं रिफ्लेक्शन जसं आपल्या कागदावर हँडरायटिंग मध्ये पडतं, तर हँडरायटिंग बदलाचं रिफ्लेक्शन आपल्याला आपल्या सबकॉन्शियस मध्ये पडतं. फक्त त्याला वेळ लागतो आणि तो प्रत्येक माणसाचा वेळ वेगवेगळा असतो. पण हे हँडरायटिंग वरनं कळू शकतं आपल्याला की अंदाजे हा पटकन होईल का उशीर होईल, हे हँडरायटिंग मध्ये सांगतात किंवा ह्या माणसाला वेळ लागेल बरं का, 6 महिने लागतील, वर्ष लागतील, ह्या माणसाला 2 महिन्यात होईल असं सांगता येतं आपल्याला. पण वी आर लकी. If you make positive changes in your handwriting, there will be positive changes in your personality. If you make positive changes in your logo, there will be positive changes in your business. ओके. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लोकांनी भेटायला हरकत नाहीये. थँक्यू फॉर ब्रिंगिंग दिस टॉपिक. ऍट द एंड आय एम गोइंग टू माझ्या नावाबरोबर मी त्याचा माझा मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस पण देणार आहे की ज्यांना तुम्हाला टॅग केलंय सगळीकडे, त्यामुळे तसे लोक शोधू शकतील आपले मेंबर्स. त्यांना इच्छा त्यांनी जरूर मला कॉन्टॅक्ट करावं. माझं जे काही थोडंसं तुटपुंज ज्ञान आहे त्याचं मी शेअर करायला तयार आहे. ज्यांना फ्री पाहिजे असेल तर मी फ्री द्यायला तयार आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी पैसे पण देऊ शकतात. आपण एक अजून 10 ते 12 मिनिटं आहेत. ओके, आपण तेवढ्या ह्याच्यात ट्राय करू रॅप अप करायचा. 2-3 गोष्टी पटापटा घेऊया म्हणजे आपण. हो चालेल ना, नो प्रॉब्लेम. आता क्वेश्चन्स मी मध्ये घेणार नाहीये. सलग एक 4-5 प्रश्न आले म्हणून मी घेतले. पटापटा सांगायला चालू करतो. करेक्ट. आणि मे बी आपण असं करू शकतो की आपण ऑफिशियली आपण मीटिंग एंड करू आणि नंतर ज्यांना प्रश्न विचारायचे ते थांबू शकतात, असंही होऊ शकेल. मी माझी काय झालं आता हे नंतर लक्षात आलं माझ्या की मी रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचा मेंबर आहे. ओके. आणि आमच्या गेल्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ 5 लोक आमची क्लबची मेंबर्स किंवा मिसेस वगैरे गेल्या. खरं तर 7:30ला आमची कंडोलन्स मिटिंग होती. त्यामध्ये पण मला बोलायचं होतं तिकडे किंवा काही लोक बोलतील ते ऐकायचं होतं. तर खरं तर माझ्या डोक्यात असं की माझी रिक्वेस्ट मला अशी आहे की तुम्ही मला मेल करा किंवा मला व्हॉट्सअप करा किंवा मला फोन करा, काही प्रॉब्लेम नाही मला. पण आज जेवढं शक्य आहे तेवढं मी पूर्ण मीटिंग जर थांबायला तुम्ही परवानगी दिली तर मी आधी माझी बोलणं झालं की मी निघून जाईल. चालेल. जॉईन आजची मीटिंग पुन्हा होणार नाही. कंडोलन्स मीटिंग जी आहे लोक बरेच आठवणी सांगतील त्या लोकांच्या, तर ते मला
अवश्य हरकत द्यायला. नाही. आपण जो टॉपिक आहे तो आधी संपवायचा प्रयत्न करू पुढच्या 10 मिनिटात आणि नंतर तुम्ही गेलात तरी चालेल. मनोज, 1 मिनिट मी तुला अनम्यूट करतो. मला हे सांगायला आवडेल की मी शेवट माझं राईट मार्जिन पूर्ण आहे. मी कुठली गोष्ट मी कॉम्प्रोमाइज करत नाही. मी जेवढा आहे तो पूर्ण करून जातो. तर हे मी कधी सोडत नाही, नाही. तर मला चान्स द्याल तो आपण एक असं करू शकतो, आपण असं करू शकतो की तुम्ही आज तुमचं प्रेझेंटेशन संपवा. लोकांच्या मनात बरेच प्रश्न येतील. आपण नेक्स्ट मंथ मध्ये क्वेश्चन आन्सर सेशन परत ठेवूया. चालेल. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. यू आर वेलकम टू यूज माय व्हॉट एव्हर नॉलेज आय हॅव. आय एम व्हेरी मी कीन आहे तुमचे शेअर करायला. ओके. चालू करूया आपण पुन्हा. हो हो, सुरू करू. वी आर टॉकिंग अबाउट ऑप्टिमिस्टिक. जेव्हा प्लेन पेपर आपण लिहितो आणि आपला जो रायटिंग जे आहे ते बरोबर जातं ना, ही चांगली गोष्ट आहे. तर हे दाखवतं असं की हा माणूस जो आहे तो अतिशय ऑप्टिमिस्टिक आहे, एनर्जेटिक आहे, ऑप्टिमिस्टिक आहे. तो प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी बघतो. किंवा आज प्रॉब्लेम आला ठीक आहे, पण उद्या कल अच्छे दिन आएंगे, कल अच्छे दिन आएंगे असं त्याला वाटतं. अशी लोक जी ऑप्टिमिस्टिक असतात, एनर्जेटिक असतात, ते लावून धरतात गोष्टी. कुठली गोष्ट जर प्रॉब्लेम आला तरी ते पुढे नेतात, चढण चढून पार करतात. हे असे जे लोक हे खाली त्याला बेसलाईन म्हणतात. ज्याची बेसलाईन जी आहे ती वरती जाते, असेंडिंग म्हणतात त्याला. ज्याची बेसलाईन असेंडिंग आहे ती लोक अशी असतात. ओके, इट्स अ नाईस ट्रेड. तुमच्या हँडरायटिंग आला नसेल तर जरूर करा. आणि ज्या लोकांचा असं असेल त्यांना जरूर तुम्ही निवडा किंवा ते चांगले ट्रेड आहे. पुढे प्रोक्रॅस्टिनेशन. आपण मगाशी टी बघितलं. टी मध्ये स्टेम असतो, आणखीन टी बार असतो. ज्या लोकांच्या हँडरायटिंग मध्ये बऱ्यापैकी तुम्हाला 50%, 40%, 60% टी बार हा डावीकडे मारलेला दिसेल तर ही लोक आळशी असतात आणि ते सदोदित कामं पुढे ढकलायचे मागे असतात. काहीतरी करूया आपण काम, नाही रे आज नाही राव, आज काय खरं नाही, आज सोमवार आहे राव, आज नाही, उद्या करू आपण ते, असं ते सारखं त्यांची कामं पुढे ढकलत असतात. तर अशी लोक तुमच्याकडे आली तर अशी लोक बिलकुल घेऊ नका. ती लोक आळशी असतात आणि ते पुढे ढकलतात. ती काय आपल्या कामाची नाही. ओके, नेक्स्ट. हा, हे आम्ही मुद्दाम हे बघतो की ऑफिसमध्ये कोणी लोक घेणार असतील, एस्पेशली बायका घेणार असतो, पण तर हे तुम्हाला दिसते की ए आणि ओ, ज्या लेखकाचा ए आणि ओ वर्ण ओपन आहे, ओपन फ्रॉम टॉप असं म्हणतो आपण त्याला, ती लोक अतिशय बडबड करणारे लोक असतात. चॅटर बॉक्स असतात. तर आम्ही सिलेक्ट करताना चॅटर बॉक्स घ्यायचं की नाही हे तुमच्यावर आहे. पण अशी लोक खूप बडबड करतात आणि बडबड करताना प्रॉब्लेम झाला तुम्हाला. बडबड इतकी करतात आणि बडबड करताना त्यांच्या लक्षात राहत नाही आपण काय बोललो नाही. आणि बरेच वेळा असं आम्ही ऑब्झर्व केलंय की अशी कंपनीमधली काही सिक्रेट असतील किंवा काही गोष्टी असतील ना, ते बाहेर बोलून जातात. कारण त्यामध्ये त्यांना महत्व मिळतं आणि त्यांना बडबड करायची आवड असते. तर ज्या ठिकाणी खूप सेन्सिटिव्ह अकाउंट मध्ये आहे, फायनान्स मध्ये माणूस आहे, तर अशा ठिकाणी बघा की त्याचा ए आणि ओ, छोटा ए आणि छोटा ओ वरून बंद आहे, हा बघा. म्हणजे तो नको त्या गोष्टी बोलणार नाही बाहेर. तर जी लोक ए आणि ओ मोठा, जेवढा मोठा तोंड असतं त्याचं उघडलेलं, तेवढं तो जास्त, काही लोक असे इतकं मोठं असतं की तो बंदच होत नाही. बडबड करतो आणि बडबड करण्याच्या याच्यामध्ये स्वतःचा वेळ घालवतो, दुसऱ्याचा वेळ घालवतो आणि नको त्या गोष्टी काय सांगतो. तर हा खूप महत्वाचा इनपुट आहे. तुम्ही ह्याचा जरूर वापर करा. ओके, नेक्स्ट. शॉर्ट टेम्पर. ज्या ठिकाणी टी बार, जो टी स्टेम जो आहे, आपण टी बद्दल बोलतोय, ज्या ठिकाणी टी स्टेम जो आहे त्याच्या टी बार जो प्रॉमिनंटली उजवीकडे असतो, ती लोक शॉर्ट टेम्पर्ड असतात. फ्यूज पटकन उडतो त्यांचा. तुम्ही जर आता बघितलं तर आजकालची नवीन जनरेशन जी आहे, म्हणजे जे लोक 15 ते 30 या वयोगटातले, त्यातले बहुतांशी लोक असं टी लिहितात. उदाहरण बघा, बहुतांशी लोक हा असं टी लिहितात. ते दे आर ऑल शॉर्ट टेम्पर्ड पीपल. इम्पेशन्स खूप असतो त्यांच्यामध्ये. हे लोक शांतपणे मागचा पुढचा विचार करून काम करू शकत नाहीत आणि त्यांना घाई असते. उजवीकडे फ्युचर आहे तर त्यांना फ्युचरकडे धावायची घाई असते. आणि अशी लोक मागचा पुढचा विचार न करता असं काहीतरी काम करू शकतात किंवा बोलू शकतात. आणि ही काही चांगली गोष्ट नाही. तर दिस इज व्हॉट इट शोज. हा शॉर्ट टेम्पर दिसतो माणसाचा आणि इम्पेशन दिसतो. तर अशा माणसाला आपण घेऊया का नको कंपनीमध्ये, ते तुम्ही ठरवा. नेक्स्ट. हा, हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याचा खूप त्रास होतो नंतर. ह्याला आम्ही म्हणतो गो टू हेल के. ओके, खाली मी लिहिलंय, कोक लिहिलंय, मंकी लिहिलंय, क्विक लिहिलंय किंवा कॅट लिहिलंय, असं लिहिलंय. तर आता उदाहरण मंकी आपण हे घेऊया. तर मंकी मधला के जो आहे तो छोटा के आहे ऍक्च्युली, किंवा कोक मधला के जो आहे तो छोटा के आहे. छोटा सी, छोटा ओ, छोटा के. आपण ज्या लिहिणाऱ्याला म्हटलं की अरे बाबा इकडे तर छोटा के पाहिजे, तू मोठा के का काढलाय, तर तो नाही, हा छोटा केच आहे माझा. तर लक्षात घ्या की ज्या लोकांच्या रायटिंग मध्ये छोटा के जो आहे
तो मोठा के सारखा दिसतो. ती लोक कशी असतात, डिफायन्स म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला, डिफायन्स म्हणतात. डिफायन्स म्हणजे काय, बंडखोर. तुम्ही जर अशा माणसाला तुमच्या कंपनीने घेतलं तर तो माणूस तुमचा बंडखोर होतो. म्हणजे उद्या तुमच्या विरुद्धच तो पेटवापेटी झाला होतो, तुमच्या विरुद्ध उभा राहतो. तर अशी लोक घ्यायची की नाही तुम्ही ठरवा, पण अशी लोक टाळलेली बरी. ओके, जो माणूस तुम्हाला उद्या येऊन चॅलेंज करेल, तुमच्याशी बंडखोरी करेल, अशी माणसं घ्यायची की नाही हे आपण ठरवायचंय. तर तुमच्या कॅन्डिडेटच्या हँडरायटिंग मध्ये असा के, जो छोटा के मोठा के दिसतो, तर अशा लोकांना न घेतलं बरं. एक उदाहरण देतो तुम्हाला की सचिन तेंडुलकरचं तुम्ही सिरीजचे जाऊन बघा. सचिन तेंडुलकरचा के जो आहे, तेंडुलकर मधला के जो आहे, तो के छोटा आहे ऍक्च्युली, पण तो मोठा के दिसतो. तर हा सचिन तेंडुलकर नेहमी बंडखोर आहे. तो हा फेमस आहे, तुम्ही जाऊन ऐकलं किंवा वाचलं त्याबद्दल. तो कुठल्याही त्याचे जे ट्रेनर होते ते कधी ऐकायचं नाही ट्रेनर्स. तो ट्रेनर काही सांगायला आला की तो सांगायचं, तुम्ही किती शतक मारली, 20 ना, मी 80 मारली, मला सांगू नका, मला कळते बरोबर. तर दिस इज द ट्रेट, डिफायन्स हा ट्रेट आहे. ओके, नेक्स्ट. हा एक अतिशय महत्वाचा ट्रेट मला कव्हर करायचा होता. तुम्ही खाली बघितलं वाय आणि जी बघितलात किंवा जे बघितलात किंवा आय बघितलात, तर तुम्हाला हे जो क्लॉ आहे ह्याला क्लॉ म्हणतो. म्हणजे खाली पेन येतं आणि रपकन डावीकडे वळतं. तर त्याचं डेफिनेशन अशी आहे की पेन हॅज टू गो ऑन द लेफ्ट साइड. ते एकदम अचानक गेलं पाहिजे, असं जे असतं त्याला आपण क्लॉ असं म्हणतो. क्लॉ म्हणजे पंजा. अशी लोक तुम्हाला मारून टाकत नाही, पण तुम्हाला रक्तबंबाळ करतात. अशी ज्या लोकांच्या हँडरायटिंग मध्ये असा क्लॉ असतो, ॲब्रप्ट चेंज इन द डिरेक्शन ऑफ द पेन ऑन द लेफ्ट साइड, राईट साइड नाही, ऑन द लेफ्ट साइड. ॲब्रप्ट पाहिजे, लेफ्टला पाहिजे. मग ते मिडल झोन असेल, लो झोन असेल, अशी लोक जी असतात त्यांच्याकडे असा असतो, तो क्लॉ म्हणतात त्याला. आणि अशी लोक संधी मिळाल्यानंतर लोकांचा गैरफायदा घेतात वेगवेगळ्या प्रकार. तर अशी लोक तुम्ही जर तुमच्याकडे जर इंटरव्ह्यूला आली तर अशा, दिस इज कॉल्ड द हेल ट्रेट. हे एक हेल ट्रेट आहे. तर अशी लोक तुमच्याकडे जर असतील तर त्यांच्यावर सावध राहा. आणि अशी लोक तुमच्याकडे जर इंटरव्ह्यू आली तर या लोकांना न घेणं बरं, कारण तो कुठल्या क्षणी गैरफायदा घेईल कोणाचा हे सांगणं अवघड होऊन जातं. ओके, सो दिस इज द इनपुट फॉर मच. ओके, आता इलिजिबल सिग्नेचर मध्ये सांगणार खूप आहे, म्हणजे त्याचं लॉट ऑफ थिंग यू कॅन टेल अबाउट द इलिजिबल. पण बेसिकली 2-3 गोष्टी आपण लक्ष देऊया. इलिजिबल सिग्नेचर म्हणजे काय, तो माणूस जसा आहे तसं दाखवत नाही. ओके, मी कसा आहे हे तर दाखवायचं नाही. सिग्नेचर इज युअर पब्लिक इमेज. आपण पब्लिक मध्ये सिग्नेचर करतो किंवा आपली सिग्नेचर पब्लिक बघतं, तर त्यामुळे आपली पब्लिक इमेज आहे. तर मी जर श्रीकांत परांजपे आहे, तर मी श्रीकांत परांजपे लिहिलं इंग्लिशमध्ये, आणि जगातला कोणी माणूस आला आणि तो वाचू शकला की हा श्रीकांत परांजपे आहे, तर ते लेजिबल सिग्नेचर होतं. आता ही सिग्नेचर आहे, तर तुम्ही सांगू शकता का की हे त्यांनी तमिळमध्ये केली आहे का, कोरियनमध्ये केली आहे का, मराठीत केली आहे का, इंग्लिशमध्ये, काही सांगता येत. आता याचा अर्थ अमिताभ बच्चन पण होऊ शकतो, गोविंदा पण होऊ शकतो, किंवा काय श्रीकांत परांजपे होऊ शकतो, काय वाटलं होऊ शकतो. अशी लोक जी आहेत की जे लोक असं सिग्नेचर करतात तिचा अर्थबोध लागत नाही, ती लोक स्वतःच खरं रूप दाखवत नाही लोकांमध्ये, आणि त्यामुळे ती खतरनाक लोक असतात. ती खतरनाक लोक असतात, त्यामुळे ते कधीच आपली पत्ते उघडे करून दाखवत नाही. अशा लोकांबरोबर धंदा करणं, अशा बरोबर काम करणं, पार्टनरशिप करणं, हे आ बैल मुझे मार होतं, कारण आपल्याला त्रास होतो आणि तो निवांत बसतो. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो विच विल बी हेल्प यू. आपण आता व्यवसाय निमित्त बऱ्याच लोकांना भेटतो, काही काही ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ऑफिसला भेटतो, किंवा कोणी इन्स्पेक्टर येतो, किंवा असं काही ऑफिशियल गोष्टी असतात. तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळा असं संभ्रम पडतो की बापरे, हे जर आपण त्याला पैसे दिले तर काम होणार काय. ओके, आता काही लोक असतात की त्यांना पैसे देऊन काम करत असतात, पण त्यांना नेमकं कळत नाही की अरे हा माणूस पैसे खाईल की नाही, हा माणूस कळत नाही त्या माणसाला. तर तुमच्याकरता एक महत्वाची इनपुट देतो मी तुम्हाला, की तुम्ही जर अशा माणसासमोर बसला आहात आणि ती सिग्नेचर तुम्ही घेतली, आणि त्या सिग्नेचर जे टोटली इलिजिबल सिग्नेचर असेल, तर तुम्ही धरू शकता की तो माणूस इज वेटिंग टू गेट, तो भ्रष्टाचार करण्यासाठी वाट बघतो तुमची. तर अशा लोकांना तुम्ही बिनधास्त ऑफर देऊ शकता की साहेब ले दे के कुछ सेटल करू ना. ओके, सो दिस काइंड ऑफ पीपल. पॉज झालाय त्यांचा व्हिडिओ. काय काय वाटलं जातं ते कधी काय करतील गॅरंटी नाही. तर जे लोकांची आणि 100% जर इलिजिबल असेल तर नक्कीच नाही.
ओके, सो दिस एंड्स द सेशन. आणि मी साध्या सरळ गोष्टी घ्यायचा प्रयत्न केला सो दॅट पटकन समजता येईल, मला पण एक्सप्लेन करायला सोपं पडेल. ह्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन आहेत, पण ते आता घेणं पॉसिबल नाही. तर जस्ट जसं मी आधी म्हटलं तुम्हाला, तर हा माझं नाव, माझा नंबर आणि माझा ईमेल ॲड्रेस pranspy.sp@gmail.com. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तुमचं काही पर्सनली पण काही गोष्टी असतील तुमच्या कंपनीमध्ये, तुमचं थेरपी करायचं असेल तुमच्यासाठी, तर काही काय ह्या रिलेटेड काही असेल तर मी उपलब्ध आहे आणि जरूर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. ओके, आता क्वेश्चन आन्सर असेल तर मी उत्सुक आहे तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला. जेवढं शक्य आहे तेवढं मी प्रश्न उत्तर देईन. नाही, आपण असंच करूया की तुमचे ज्यांना ज्यांना प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न मी मागवून घेतो. आता Okay. झूमवर जे प्रश्न आलेत ते मी एका वर्ड फाईल मध्ये ठेवलेत. मे बी Okay. मी एक ईमेल करीन आणि तुम्ही त्याचं उत्तर ग्रुपवर दिलं एका टेक्स्ट फॉर्म मध्ये तरी सुद्धा चालू शकेल, किंवा मनोज जसं म्हटलं तसं पुढच्या सेशन मध्ये आपण क्वेश्चन आन्सर सुद्धा घेऊ शकतो. नो प्रॉब्लेम. मी दोन्हीला तयार आहे. बऱ्याच वेळ आपण पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात कार्यक्रम घेऊ, कारण लोकांना 1 to 1 क्वेश्चन आन्सरचा जो फील असतो ना तो काही वेगळाच असतो. करेक्ट. काही करण्यापेक्षा स्वागत करतो. सरांना जर वेळ असेल तर आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. बरोबर. येस, थँक्यू व्हेरी मच. बऱ्याच लोकांचे रिप्लाय आलेत की सेशन खूपच चांगलं होतं आणि ह्याच्यात बरंच काय काय शिकण्यासारखं आहे. नक्कीच स्क्रीनशॉट ह्या पेजचा काढायला हरकत नाही ज्यांना पुढे रेफरन्स हवा असेल. अदरवाईज आपल्या लघुउद्योग भारतीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर श्रीकांतजी अवेलेबल आहेच आहेत, त्यांचा नंबरही अवेलेबल आहे, त्यामुळे तोही प्रॉब्लेम नाही. जर आपल्याकडे सायझेबल लोक असतील, समजा 8, 10, 12 लोक असतील तर त्यांना मी शिकवायला पण तयार आहे. ते जवळजवळ 20 तासामध्ये आपण हे सगळं शिकू शकतो, बेसिक गोष्टी शिकू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल, आयुष्यभर फायदा होत राहील त्याचा. तर माझ्याकडनं माझी तयारी, बघू काय काय होतं काय काय नाही. तर जस्ट टू रॅप अप द सेशन, आय वॉन्ट टू थँक यू एव्हरीबडी फॉर कमिंग इन लार्ज नंबर्स. सगळ्यांनी उत्साहाने आलात आणि मला एवढं सपोर्ट केलं, तुम्हाला आनंद आहे. थँक्यू, आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. अजून आपली मीटिंग संपलेली नाहीये. श्रीकांतजी तुम्हाला यू आर मोस्ट वेलकम. अतुल बापांनी टाकलं की हॅपी टू ब्रश अप माय नॉलेज. ही इज वन ऑफ द that I had, and I am very happy that he has come back to the session, and he must have remembered the classes. मी जातो आता. I'll leave everybody. Thank you very much. Okay, thank you very much. Yes. वाह, गुड. ओव्हर टू यू मनोज. छान कार्यक्रम झाला, नक्कीच सगळ्यांना आवडला असेल आणि लोक आता इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात करतील आजपासूनच काही ना काहीतरी. म्हणून मी म्हटलं की पुढच्या वेळी क्वेश्चन आन्सर्स ठेवूया आपण, कारण आता लोकांनी बघायला लागल्यावर क्युरियोसिटी खूप वाढेल लोकांची की काय होतंय काय नाही होते, आणि मग क्वेश्चन्स वाढतील. आणि आपल्यातला जो करेजियस माणूस असेल त्यांनी पानभर लिहून आणावं, म्हणजे अनालिसिस करून घेता येईल त्यांच्याकडनं. कमिटीच्या सर्व लोकांनी लगेच पानभर लिहून पाठवावं. मला वाटतं मनोज आपण निरोप एक पुढच्या 10-15 मिनिटात जे काय आहे ते आपण देऊया. आणि निरोप म्हणजे एनिवे आता करणार नाही आहोत आपण, त्यामुळे कोणी सोडून जाऊ नका. मीटिंग आपल्याला कार्यक्रम संपला आणि सोडून गेलं असं करायचं नाहीये. नाही, पुढच्या डिस्कशन साठीचे पॉइंट्स मंदारने ऑलरेडी ग्रुपवर टाकलेले आहेत, त्यामुळे त्याच पॉइंट्सवर आपण करूया. कोणाला काही सजेस्टली आपण बोलू शकतो पॉझिटिव्हिटी ठेवून की काय करता येऊ शकतं, अजून कुठले कार्यक्रम चांगले. आजचा जसा कार्यक्रम सुंदर झाला, पण असा कार्यक्रम कोणाच्या डोक्यात आला की हा घ्यावा, तर असे सुद्धा सजेशन्स वेलकम आहेत. त्यामुळे ओपन फोरम आहे आता, कोणालाही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. सगळ्यांना माझ्यामध्ये अनम्यूट कर. हो, मी करतो, अनम्यूट करतो सगळ्यांना. आपण रेज हँड फीचर आहे जे लॅपटॉप वापरत असेल किंवा इव्हन मोबाईलवर सुद्धा, म्हणजे अनम्यूट मी सगळ्यांना केलंय, पण ज्यांना बोलायचंय त्यांनी जस्ट रेज हँड करून बोललात तर अजून जास्त चांगलं होईल, गोंधळ होणार नाही. अशाच प्रकारचं एखादं सेशन आपल्या डोक्यात येत असेल, आपल्या बिझनेस वाढीसाठी आपण
लॉकडाऊन मध्ये किंवा या सगळ्या निगेटिव्ह याच्यात सुद्धा आपण काही प्रयत्न केले असतील, अगदी सांगायला हरकत नाही. ज्योत्स्ना गोडबोलेंचा हात रेज हँड केला होता त्यांनी, पण ते काढले दिसते, चुकून चुकून झालं कळलं. असेल. हा ठीक आहे, ठीक. आता आपण जवळजवळ 50-55 लोक खूप दिवसांनी एकत्र आलो होतो. म्हणून दुपारी मी जेव्हा ती लिस्ट बघितली तेव्हा विचार असा आला की आपण एवढे एकत्र येतोय तर एक 5-10 मिनिटं आपण जर काही ब्रेनस्टॉर्मिंग करू शकलो की गेले वर्षभर तसं बघितलं तर आपल्या फिजिकल मीटिंग वरती रिस्ट्रिक्शन्स आहेत. आपले जे चांगले इनिशिएटिव्ह या टीमने घेतलेले होते की आपण इंडस्ट्रियल व्हिजिट करत होतो, काहीतरी इंटरॅक्शन होते, त्याच्यातनं आपली संख्या म्हणजे आपले मेंबर्स वाढत होते. असं गेल्या वर्षभरामध्ये बऱ्यापैकी स्टँडस्टिल आलंय. म्हणजे एक्झिक्युटिव्ह कमिटी 10-12 जण जे दर आठवड्यातनं काही वेळ काढतात, असे आम्ही दर आठवड्याला भेटत होतो. पण आता लॉकडाऊन मध्ये परत ते बंद झालंय. तर अशा जर काही वेगळ्या आयडियाज पुढे आल्या की आपण आपली संघटनेचं काम, आपली मेंबरशिप ही कशी वाढवू शकू, आणि काही लोकांनी खूप वेळ काम करण्यापेक्षा सगळ्यांनीच थोडं थोडं काम केलं, 1-2 माणसांचे कॉन्टॅक्ट देणं किंवा असं, तर त्याचा उपयोग होईल असं मला वाटलं. म्हणून म्हणलं जरा आपण एनिवे जमणार होत तर 5-10 मिनिटं ब्रेनस्टॉर्मिंग वरती आपल्याला सगळ्यांनाच बोलायला हरकत नाही, काही असतील विषय ओपन फोरम सारखे. म्हणून मी आपले 1-4 मुद्दे टाकले होते. याच्या व्यतिरिक्त काय असेल तर तेही बोलू आपण, म्हणजे तेही हो, welcome. योगेशजी बोला, तुम्ही अनम्यूट करून बोललात तरी चालेल. योगेश रासने काहीतरी सांगतात. नमस्कार. आता आपण जसं सेशन घेतलं ह्युमन रिसोर्सेस रिलेटेड होतं, रिक्रुटमेंट करताना हँडरायटिंग कसं बघायचं हे घेतलं. तर तसंच ह्युमन रिसोर्सेस रिलेटेड रिक्रुटमेंटसाठी आपल्याला काही सेशन ठेवता येईल का, जो एक ह्युमन रिसोर्सेस एक्सपर्ट असेल? काय क्वालिटीज बघायला पाहिजेत, बॉडी लँग्वेज पासून ते त्याचे जे काही सॉफ्ट स्किल्स असतील. माझं एक सजेशन होतं, इफ वी कॅन हॅव एन HR एक्सपर्ट. नक्कीच काही ना काहीतरी ओके, करता येईल. गुड. आपल्या ग्रुपमध्ये 2-3 HR एक्सपर्ट्स आहेत. अतुल बापट आहेत का इथे आता ग्रुपवरती? आहे आता की गेला सोडून? ही कॅन बी अ गुड रिसोर्स पर्सन फॉर दिस टॉपिक ऍक्च्युली. नाही कारण ते HR पार्टनरिंग करतात आणि कंपन्यांना रिक्रूट करायला आणि रिक्रूट झालेल्या लोकांचं अप्रेझल अनालिसिस करण्याकरता त्यांचा एक व्यवसाय येतो. त्यामुळे ते नचिकेत त्यांच्याशी बोलायला हरकत नाही. अतुल हो, बापटांची, हरकत नाही. की हा टॉपिक तर मी लिहून घेतलाय असं काही समोर. साधारणतः जेनरिक एक विषय मांडतात. चांगला विषय आहे योगेश सरांनी सांगितलेला. चालेल. मी त्याची बोलता येईल. शिरीषजी बोला. दत्तात्रय आंबोलकर बोलतो. हा, शिरीषजींनी हात वर केलाय. शिरीषजी बोला, मग तुम्ही बोला आंबोळकर साहेब. माझ्याकडं एक अतिशय उत्तम वक्ता आहे, दीपक करंजीकर म्हणून. अर्थक्रांतीचं काम करणारे आहेत ते. PMO टीम मध्ये त्यांनी काम केलं आहे, आत्ताही करत आहे. आणि आत्ताच्या कंडिशन मध्ये SME करता काय चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतील याबाबत ते आपल्याला गाईडलाईन देऊ शकतील. नोटाबंदीचं त्यांनी पहिले सुचवलं होतं मोदीजींना. त्या अर्थक्रांतीचे दीपक करंजीकर मी सजेस्ट करतो नाव. हे MCCI वरती चेअरमन होते का याचे दीपक करंदीकर? म्हणजे तेच आहेत काही वेगळे आहेत शिरीषजी? एक्झॅक्टली मला माहिती नाही. तो त्या नाही, ठिकाणी ते दीपक करंदीकर आहेत. हे करंजीकर आहेत. करंजीकर आहेत. आणि करंजीकर आहेत. टीव्ही सिरियल्स, नाटकांमधनं ते काम करतात. आता इव्हन पिक्चर्स मध्ये कामं केलेली आहेत. आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेवर सेक्रेटरी म्हणून त्याने काम केलंय. मोहन जोशी ज्यावेळी अध्यक्ष होते. तुमचा कनेक्ट आहे ना त्यांच्याशी, हो. दीपक करंजीकरांशी? हो. शिरीषजी, मी तुमच्याशी बोलीन. आम्ही एकदा कलेक्टिव्ह डिसिजन घेऊन तुमच्याशी बोलतो. आपण कसं Yes. त्यांच्याकडे अप्रोच व्हायचं, काय कार्यक्रम करायचा हे नक्कीच. शुअर. थँक्यू. येस. हा, अंबुलकरजी बोला. हा, नमस्कार. रासने सरांनी जी सूचना केली की इंटरव्ह्यू प्रोसेस, त्याचं असेसमेंट, सिलेक्शन अधिकाधिक योग्य प्रकारे करणं, जेणेकरून
येणारा प्रत्येक कर्मचारी हा उपयुक्त होईल. तर त्याच अनुषंगाने आणि त्याची थोडीशी प्रिफेस किंवा पूर्वतयारी म्हणून जर का आपल्याला काही त्याचं डॉक्युमेंटेशन असणं पण गरजेचं असतं, जसं जॉब डिस्क्रिप्शन, रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा त्याचं कामाचं स्वरूप काय असेल, याचा फायदा आपल्याला एकतर म्हणजे कॅन्डिडेटला ब्रीफिंग करताना होतो. इंटरव्ह्यू प्रोसेस एंड टू एंड अधिकाधिक परिणामकारक आणि उपयुक्त साधण्याच्या दृष्टीने होतो. त्या कॅन्डिडेटला इन्साइट मिळते की नेमकं व्हॉट इज ही सपोज टू डू, आणि व्हेन ही रिअली जॉईन्स तर व्हॉट इज हिज रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी. तर या अनुषंगाने थोडंसं काही प्रोसेस, डॉक्युमेंटेशन आणि त्याचं एक्झिक्युशन विथ रेफरन्स टू एम्प्लॉई इंटरव्ह्यूइंग अँड सिलेक्शन असं आपण एखादं जर का सेशन करता आलं तर त्यामध्ये मी सुद्धा इव्हन आय कॅन कॉन्ट्रीब्युट. ठीक आहे, हरकत नाही. हे लिहून घेतलंय मी आणि तुमचं नावही लिहून घेतलंय. सो आपण जर असं HR रिलेटेड सिरीज करणार असू तर नक्कीच उपयोग होईल त्याचा. येस. डॉक्टर उदय गिरीधारी, मला वाटतंय मंदार आहेस का तू? गेला आहे. इज आस्किंग फॉर परमिशन टू लिव्ह. मी आहे. अरे परमिशन काय विचारायची त्याच्याकरता. थँक्स गिरीधरजी, आलात त्याबद्दल फार बरं वाटलं. मला वाटतं ते हॅलो. गेलेत आता. हा, गेले नचिकेत असेल. फडके. हॅलो. हो, बोला बोला ज्योत्स्ना मॅडम, बोला. माझ्या ओळखीचे एक जण आहेत, ते आता जी करंट सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस कसा कमी करायचा किंवा हे फार सुंदर लेक्चर देतात. मी त्याचा छोटासा एक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती. आवाज कट होतोय तुमचा, पण पाठवा तुम्ही मोबाईलवर माझ्या किंवा नचिकेतच्या पाठवा. व्हिडिओ आपण नक्की. नचिकेतच्या ह्याच्यावर पाठवून देते. हो, फार- पाठवा, म्हणजे पाठवा. आत्ताच्या सिच्युएशन साठी फार सुंदर आहे त्यांचं लेक्चर. ओके. हरकत मी नाही. पाठवून देते. हो हो, चालेल. येस, नो प्रॉब्लेम. थँक्यू. आणि माझी आता जी मैत्रीण जॉईन झाली आहे ना, ती इंडस्ट्रियल फोटोग्राफर आहे बरं का. हो हो. होय, त्यांनी इंट्रोडक्शन दिलं होतं ग्रुपवर. ओके हा, आणि प्रेझेंटेशनही पाठवलंय त्यांनी. ओके ओके. येस. ओके, सो गुड. मला वाटतं एक 2-3 टॉपिक मनोज मंदार आपल्याला मिळालेले आहेत. आपण त्याच्यावर नक्की काम करूया आणि त्याप्रमाणे डिस्कस करू. लेट्स कॉल इट अ डे ऑफिशियली. नाही, आणि नचिकेत बाकी कॉन्ट्रीब्युशन करता पण अपील केलंस हो. ना, कॉन्टॅक्ट शेअर करण्याकरता व्यवसायातले, म्हणजे आपल्याला त्यांना कॉन्टॅक्ट करून membership- मेंबर्स करून घेता Correct. येईल. मेंबरशिप वाढवणं हा एक खूप मोठा विषय आहे. तर ज्यांना कोणाला असं वाटतंय की आपल्या शेजारच्या युनिट मधला आपला मित्र हा अजूनही लघु उद्योग भारतीचा मेंबर नाहीये, किंवा आपल्या ओळखीचा, आपल्या शाळेच्या ग्रुप मधला, कॉलेजच्या ग्रुप मधला आपला मित्र जो उद्योग व्यवसाय करतोय पण तो अजूनही लघु उद्योग भारतीचा मेंबर नाहीये, त्याला आपण नक्कीच माहिती द्यावी. आपल्यापैकी म्हणजे कोणाही पैकी कोणालाही कनेक्ट करायला हरकत नाही. नंबर ग्रुपवर शेअर करावा, त्याच्याशी बोलण्याची व्यवस्था आपण करू. काही क्वेश्चन्स असतील ते सोडवायची व्यवस्था आपण करू. श्रीनिवास टिळक जे आहेत ते स्वतः ऍक्टिव्हली बोलतायत. त्याच्यानंतर वितोंडे सर आहेत, ते स्वतः ऍक्टिव्हली बोलतायत. त्यामुळे आपल्याकडे कामं वाटून घेतलेली आहेत लोकांनी आपणहून, स्वतःहून, आणि चांगल्यापैकी ऍक्टिव्हली ते काम चालू आहे. तर त्याचा आपण उपयोग करून घेऊ. त्यांच्यापर्यंत कनेक्ट होण्याची नक्की व्यवस्था होईल आणि जास्तीत जास्त लोकांना आपण मेंबर करून घेऊन लघु उद्योग भारतीचा पसारा कसा वाढवता येईल, कसा आपण जास्त रीच आणि दबाव गट करू शकतो, याविषयी आपण नक्कीच प्रयत्न करूया. निखिल, हा. बोला. मनोजजी, आपण ते मगाशी बोललो होतो. हो, मी मांडतच होतो. मंदार यांचा असा टिपिकल प्रॉब्लेम आहे आता, की मागच्या वेळेच्या लॉकडाऊन मध्ये त्यांना अत्यावश्यक मध्ये परमिशन मिळालेली आहे आणि आज त्यांना तर तीच कंटिन्यू करणं ऍज पर रूल्स बेस्ट ऑफ माय नॉलेज, की मागच्या वेळी ज्यांना अत्यावश्यक आहे त्यांना यावेळी कंटिन्यू करायला परवानगी आहे. नाही, तसं नाहीये. ऍक्च्युली त्यांनी आता नवीन अत्यावश्यक सेवा वेगळ्या पद्धतीने डिफाईन केल्या आहेत. तो जो 16-17 तारखेचा, 13-14 तारखेचा जो अध्यादेश आहे त्याच्यामध्ये अत्यावश्यक सेवा कशाला म्हणायचं हे त्यांनी डिफाईन केलेलं आहे. त्यानुसार जे अत्यावश्यक असतील त्यांनी अत्यावश्यक सेवा आहेत, त्यांना वेगळ्या परमिशनची आवश्यकता नाही.
ओके. ज्यांनी मागच्या वेळेस अत्यावश्यक सेवा म्हणून परमिशन काढली होती ते एनिवे आता क्लासिफाय होतातच अत्यावश्यक सेवा म्हणून, पण त्यांना वेगळी परमिशन काढायची गरज नाहीये. दे कॅन रन देअर बिझनेस ऑन ऑटो रूट. फक्त त्यांच्याकडे जर कोणी तपासणी करायला आलं तर ही त्यांची जबाबदारी राहील की आपण अत्यावश्यक कोणत्या क्लॉज खाली अत्यावश्यक आहोत ते पटवून देणं आणि त्या अनुषंगाने लागणारी कागदपत्र त्या अथॉरिटीजना दाखवणं हे त्या उद्योजकाची जबाबदारी राहील, असा क्लिअर कट आदेश आलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सपोर्ट कमिटमेंट असलेले जे लोक आहेत ते पण अत्यावश्यक मध्ये क्लासिफाय केलेले आहेत, पण त्यांच्याकडे ऍक्च्युअल रनिंग एक्सपोर्ट ऑर्डर असलेली आणि काम केलेलं आहे ते एक्सपोर्ट करताच केलेलं आहे हे प्रूव्ह करण्याची जबाबदारी त्या उद्योजकाची राहील. अशा साधारणतः गाईडलाईन्स आहेत. त्यामुळे मागच्या वेळेस परमिशन मिळाली होती का न मिळाली होती हा त्याच्यात फार नाही, मोठा पण- सिग्निफिकन्सचा विषय नाही. पण ज्यांना मागच्या वेळेस मिळालेली आहे ते आधी सुरुवातीला अत्यावश्यक सेवा म्हणून, कारण मागच्या वेळेस लॉकडाऊन मध्ये काय होतं की पहिल्यांदा सगळंच बंद होतं, मग अत्यावश्यक सेवा एक 4 दिवसांनी अत्यावश्यक सेवा चालू झाल्या, त्याच्यानंतर हळूहळू बाकीच्या इंडस्ट्रीला पण ते परमिशन देत गेले आणि त्याच्याकरता एक प्रोसिजर लावली होती की MIDC वरती अर्ज करून MIDC पोर्टलवर अर्ज करून नावं देऊन कामगारांची नावं देऊन ते परमिशनचा प्रिंटआउट देत होते. त्या फेज मध्ये ज्यांना परमिशन मिळाल्या त्या अत्यावश्यक सेवा नव्हेत, ते नॉर्मल इंडस्ट्री करताची होती. त्याच्या आधीची जर परमिशन असेल तर ती गाईडलाईन म्हणून व्हॅलिड असू शकते, पण आता तुमची करंट डेफिनेशन प्रमाणे अत्यावश्यक सेवा हवी असा तो विषय नाही, आहे. अत्यावश्यक सेवा हवी इथपर्यंत ठीक आहे, पण समजा जर एखाद्याने आपल्याला रस्त्यात पकडलं तर त्याला काय म्हणजे ऑफिशियल परमिशनची साईट किंवा असं काय आहे का आता परत, का सेल्फ डिक्लेरेशन? नाहीये ऑफिशियल परमिशनची साईट अशी नाहीये आता, पण त्यांनी हे अलाउ केलंय की तर तुमची अत्यावश्यक सेवा असेल तर कंपनीने इश्यू केलेलं लेटर आणि कंपनीचं फोटो आयडी इज अ व्हॅलिड डॉक्युमेंट फॉर पोलीस टू कन्सिडर हिम फॉर मुवमेंट असं त्यांनी दिलेलं आहे. पण त्याची जर क्वेरी आली तर मात्र तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल की आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये आहोत. म्हणजे द ओनर्स ऑफ प्रूव्हिंग इट लाईज विथ यू, आणि ते जर तुम्ही प्रूव्ह करू शकला नाहीत तर तुम्हाला कोविन म्हणजे ही जी कोविडची लस आहे, लस नाही ही जी साथ आहे ही जोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट डिक्लेअर करत नाही की आता ही कोविडची साथ देशातनं संपली पूर्ण, तोपर्यंत तुमचा व्यवसाय हा बंद राहील, सील्ड कंडिशन मध्ये राहील इफ यू फेल टू प्रूव्ह. ही त्याच्यातली मोठी रिस्क आहे ऍक्च्युली. म्हणजे कोणी जर काही बायपास करून किंवा मिडवे काढून किंवा काहीतरी छिद्र शोधून जर करत असेल तर त्याच्यातली ही रिस्क मोठी आहे की जर त्यांनी सील लागलं तर ते पुढच्या 2, 3, 4 किती वर्ष माहित नाही, जोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट डिक्लेअर करत नाही की कोविड हा विषय देशातनं संपलेला आहे तोपर्यंत ते चालू राहील, बंद राहील फॅक्टरी. शिरीषजी काय म्हणायचंय तुम्हाला? माझ्या मते जे एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स आहेत किंवा जे इसेन्शियल कमोडिटीज आहेत सप्लाय करणाऱ्या, त्यांचे जे सप्लाय चेन आहे तर त्यांना हे अलाउड आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर आहे. जे पॅकिंग मटेरियल आहे ते बाहेरून येतं, ते एक्सपोर्ट करणारे किंवा इवन मटेरियल टू द एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स और इसेन्शियल गुड्स मॅन्युफॅक्चरर जे आहेत आता त्यांचेही काही पॅकिंग मटेरियल्स आहेत, काही मेडिसिनचे बॉक्सेस आहेत, अमुक आहेत, तर त्यांनाही परमिशन आहे. फक्त आपण मेल टाकल्यावर त्यांच्याकडनं रिप्लाय काहीच येत नाही. आपल्यालाच प्रूव्ह करायला लागणार की आम्ही त्या इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये आहोत. रादर वी आर सप्लायर फॉर दॅट. बरोबर. त्यांनी अध्यादेशात एक म्हणलंय की इसेन्शियल फॉर इसेन्शियल इज इसेन्शियल आणि मुवमेंट ऑफ गुड्स इज अलाउड बट मुवमेंट ऑफ पीपल नॉट अलाउड असं त्यांनी त्या अध्यादेशामध्ये म्हणलंय. त्यामुळे शिरीषजी म्हणतात ते अतिशय योग्य आहे की जे इसेन्शियल सर्व्हिसेसना सप्लाय करतायत त्यांनाही इसेन्शियल सर्व्हिसेस म्हणून कन्सिडर केलेलं आहे, बट ओनर्स ऑफ प्रूव्हिंग इट लाईज विथ यू. म्हणजे तुमच्याकडे कस्टमरकडनं आलेली पत्र पाहिजेत की आम्ही इसेन्शियल कमॉडिटी सप्लाय करतोय आणि तुम्ही ते चालू ठेवणं हे आवश्यक आहे. तुम्ही समजा एक्सपोर्ट करत असाल, एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट नसाल आणि एक्सपोर्ट करत असाल तरी सुद्धा तुमच्याकडे कंकरंट रनिंग ऑर्डर पाहिजे ज्याचं शेड्यूल हे नियर फ्युचर मध्ये आहे की तुम्हाला आता ते प्रोड्यूस केल्याशिवाय पर्यायच नाही. म्हणजे मला 2 वर्षाचं एक्सपोर्ट शेड्यूल मिळालंय आणि पुढच्या वर्षी सप्लाय करायचं आहे मार्च मध्ये म्हणून मी आता चालू ठेवतो असं ते होणार नाही. कंकरंट ऑर्डर
पाहिजे हे तरी किमान असायला पाहिजे असं आहे. परमिशन ते कोणालाच देत नाहीत कारण ते ऑटोमॅटिक रूट वरती सगळे त्यांनी मेथडच ठेवलेली नाही परमिशन घेण्याची. बरोबर. राजेशजी काय तुमचं म्हणणं आहे? राजेश रासकर. ते मगाचा आहे तो बरं. ठीक आहे. अजून एक प्रश्न आलाय. इफ आय एम सप्लायर टू एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट कॅन दे स्टॉप मी फ्रॉम मुव्हिंग टू देअर फॅक्टरी? दे हॅव इश्यूड मी अ लेटर अँड परचेस ऑर्डर. असा आता ग्रुपवर प्रश्न आलाय. माझा आहे तो. निलेश नहार बोलतोय मी. हो येस. हा, हे नाही नव्हतं म्हणून काहीच कळलं नाही. हो ते लक्षात नाही आलं. बेसिकली माझ्याकडे एक रास्ता पेठेत एक युनिट आहे एक्सपोर्ट ओरिएंटेड. त्यांच्याकडे खूप मोठी दुबईची ऑर्डर आहे आणि त्यांना काही मी मटेरियल सप्लाय करतो तो पोलीस मला जाऊ देत नव्हते. मग शेवटी मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या इथनं येऊन कलेक्ट करा. पण त्यांनी मला त्या ठिकाणी त्यांची पण पीओ पाठवली होती प्लस माझी पीओ आणि मला लेटर पण पाठवलं होतं की दे आर इन टू एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट. तर याच्यासाठी नेक्स्ट टाइम जर का असं काही झालं तर काय करता येईल आपल्याला? तुमच्याकडे कंपनीचं ओळखपत्र पाहिजे. तुमच्या कंपनीत तुम्ही एकटेच जरी असाल तर तुमच्या नावाचं एक छान दिसणारं ओळखपत्र करून घ्या. ते पोलिसाला दाखवलं की त्याला पोलिसाला हे कळत नाही की तुमची कंपनी किती मोठी आणि तुम्ही एकटेच एम्प्लॉई आहात. ओळखपत्र दिसलं की ते सोडतात नॉर्मली. आणि आपल्याच कंपनीचं पत्र पण आपल्याकडे घेऊन ठेवायचं की श्री नहार हे आमच्या कंपनीचे आवश्यक कामामध्ये असलेले एम्प्लॉई आहेत आणि त्यांना आडकाठी करू नये अध्यादेशानुसार. तो जो अध्यादेश आपल्या ग्रुपवरती सर्क्युलेट केला होता त्याचं मेन्शन त्या पत्रात करा. एवढं गोष्ट पोलिसाला पुरेशी असते बऱ्याच वेळेला की हे काहीतरी ऑफिशियल आहे असं समजण्याकरता. त्यातून एखादा अवघड असेल तर ते तिथे लोकली सॉर्ट आउट करायला लागेल. ओके चालेल ठीक आहे. अध्यादेश परत एकदा चर्चा झाल्यामुळे टाकतोस का ग्रुपवर? टाकतो. शोधायला लागेल मला पण टाकतो मी. ज्याच्याकडे लगेच सापडेल त्यांनी टाका. हा टाकतो. 10 मेचा एक अध्यादेश आलाय. तो पण एकदा बघायला पाहिजे, वाचायला पाहिजे. लेटेस्ट जो आलेला आहे तो 10 तारखेचा बहुतेक 15 तारखेचा आहे ना? नाही. न्यू डॉक्युमेंट मी सांगतो नाही. अच्छा हा नाही तो फक्त कंटिन्युएशनचा आहे. हा आणि लसीकरणासंबंधात जास्त आहे हा. माझ्या मते गेल्या 15 तारखेचा अध्यादेश आहे महानगरपालिकेचा, पुणे महानगरपालिकेचा. तो आपल्या ग्रुपवरती आहे पाठवलेला, म्हणजे मागं ब्राउज केलं तर सापडेल. होय. ठीक आहे, हरकत नाही. मला वाटतं आता ह्या 2-3 गोष्टी आपण सगळे जण जे आहोत ते करूया की आपल्या ओळखीतल्या आपल्या नात्यामधले सुद्धा उद्योजक व्यावसायिक असू शकतात. जसं मी म्हटलं तसं आपल्या कॉलेज ग्रुपवर, शाळेच्या ग्रुपवर या सगळ्यांना आपण लघुउद्योग भारतीची ही कदाचित आपण हा व्हिडिओ फेसबुकवर जो लाईव्ह झालेला आहे त्याची लिंक आपण पाठवू शकलो आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी होत असतात किंवा हा तू एक व्हिडिओ बघ आणि याच्यातनं तुला वेगवेगळे इंडस्ट्रियल कनेक्ट्स मिळू शकतात. जे आपण ऑर्गॅनिक मार्केटिंग, ऑर्गॅनिक नेटवर्किंग म्हणतो ते नक्कीच होऊ शकतं आणि आपण त्या पद्धतीने आपली मेंबर्सची संख्या वाढवण्यासाठी सगळेजण मिळून प्रयत्न करू. लॉकडाऊन मध्ये आपल्याला हा वेळ नक्की देता येईल. एकच बोलू सर? हो येस बोला ना दीपक. येस सर. सर काही लिंक किंवा छोटं टेम्पलेट बनवून देता का, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्याकडे ते, आपण ते पाठवूया. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर आहात का? तर व्हॉट्सअपवर मी परत एकदा टेम्पलेट पॅम्पलेट जे आहे किंवा ब्रोशर आहे ते आणि सर एक लिंक ना, म्हणजे यू कॅन कलेक्ट डाटा डायरेक्टली टू गुगल फॉर्म. हो तो पण आपण एक बनवलेला आहे. म्हणजे काय की फॉलो तरी ते मेंबर वाढवता येईल. नक्कीच. तोही एक गुगल फॉर्म आपण बनवलाय, तोही आपण पाठवूया, हरकत नाही. एखादं छानसं लेटर जरी तयार करून पाठवलं ना ग्रुपवर तर ऍटलीस्ट लोकांना ते फॉरवर्ड करून त्याला एकदा आयडिया देता येईल आपल्याला. त्याला सुद्धा व्हॉलंटियर्स पाहिजेत आपल्याला. तयार करतील ना. नाही कधी म्हणलंय का? नाही कधी म्हणलंच नाहीये, त्यामुळे तुम्हीच बनवा. राहुल बोराला पटवळ आणत होतं ना. फक्त एवढा वेळ नाही चालणार लागलेला. नाही आता नेक्स्ट टाइम तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला तरी घेऊन जाता येईल.
ठीक आहे, हरकत नाही. आपण ब्रोशर, लेटर जे काय आपल्याकडे मटेरियल आहे, आपली वेबसाईट चांगली आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाठवायचा प्रयत्न करू. एकच आपण काय बंच ऑफ मेसेजेस बनवूया, ते सगळ्यांना ग्रुपवर मिळतील, ते आपण फॉरवर्ड करावेत. शंका ज्या असतील त्या विचाराव्यात. मी जसं म्हटलं तसं टिळक काका आहेत किंवा वितोंडे काका आहेत, कोणीही कनेक्ट होऊ शकतं, पटकन बोलू शकतात आणि सांगू शकतात सगळ्यांना की आपण लघुउद्योग भरतीमध्ये काय काम करतो, आणि त्या पद्धतीने मग मेंबरशिप वाढेल, असा आपण नक्की सगळे मिळून प्रयत्न करू. नाही, आणि मेंबरशिप हा एक भाग झाला. कार्यक्रम पण चांगले होण्याच्या दृष्टीने तुमची सगळ्यांचं उपस्थिती आणि कॉन्ट्रीब्युशन दोन्ही पाहिजे. म्हणजे काय, तुम्हाला कुठला विषय हवा असेल तर त्याचंही सजेशन टाकलं पाहिजे की मला या विषयात इंटरेस्ट, तुमच्या बरोबर 10 इतर लोकांनाही तेच इंटरेस्ट असू शकतात. त्यामुळे त्याच्यावर आपण नक्कीच विचार करून वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू. 10 लोक जेव्हा विचार करतील तेव्हा कार्यक्रमांची व्हरायटी पण खूप वाढेल आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल. ठीक आहे, मीटिंग संपली असं आपण डिक्लेअर करूया. अजूनही कोणाला रेंगाळायचं असेल, आपापली कॉफी आणायची असेल घरनं. अरे मला वॅक्सिनेशनचा स्लॉट मिळतोय साइड बाय साइड, वा, बायको वा, करता आणि वा. मुली करता, तो वा. मी आता जरा बघतोय. चांगलं आहे. आता संध्याकाळी 8 कोवॅक्सिन आहे वाजता हे बहुतेक, सगळं कमला चालू नेहरू. होतं. 8 कमला वाजता नेहरूला चालू होतं. आहे? कमला नेहरूला आहेत नाही 60 ना, 60 कमला seats नेहरूला open आहेत. आहेत सगळे. कमला नेहरूला कोवॅक्सिन नाही, कोविशिल्ड आहे. हो, मी लाईव्ह नाही, फक्त जी बंद असेल करतोय ती. आणि हा. रेकॉर्डिंग बंद करतोय.